हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जय जय रघुवीर समर्थ। काल आपण टेकडीच्या पोटात कशा प्रकारे तो फिरायला गेला, आतमध्ये बघायला गेला आणि नंतर बाहेर पडले टेकडीच्या. पुढे टेकडीतून बाहेर आल्यावर महासेनने नवीनच दृश्य बघितले, नवीनच दृश्य बघितले आणि पूर्वी पाहिलेले भूमी, झाड, माणसं, ओढे, तलाव सगळंच काही बदललेले त्याला आढळले. मग त्याने मुनिपुत्राला विचारले, याचे कारण काय? हा तुम्ही मला कोणता प्रदेश दाखवला? मग मुनिपुत्र म्हणाला की दीर्घकाल गेल्यामुळे हे सगळं पालटलेलं आहे. आता दीर्घकाल म्हणजे किती काल गेला तुला काय वाटतंय? तर टेकडीचा जो एक दिवस होता आतला, तेव्हा इथे 12 अर्बुद वर्षे निघून गेली. आता अर्बुद शब्दाचा अर्थ आता मी गुगल सर्च करून आलो, तिथे 10 कोटी असं सांगितलं त्यांनी. 9वा 1 2 3 4 एकाही 10 अशा हिशोबाने 9वा स्थान, तर तो 10 कोटी होतो. तर आता 10 कोटी म्हटल्यानंतर थोडंसं आपल्याला अतिशयोक्ती वाटायला काही हे नाही आहे, पण सांगायचं हे आता कॅल्क्युलेशन काही पण असेल ते त्या काळाचा तो एक युनिट वापरलाय त्यांनी अर्बुद म्हणून. आपण असं समजू की अनेक वर्ष झाली, हजारो वर्ष झाली, एवढे तरी झालेच, कारण एवढ्यामध्ये सगळं पालटणं होतं. हजारो वर्षामध्ये तर अजून बाकी सगळंही पालटून जातं. मग अशा प्रकारे हे झालं आणि हे सगळं कालगतीने असंच बदलत असतं. पूर्वी जेथे अरण्य होते तेथे आता समुद्र झाले आहे, पूर्वी समुद्र होते तेथे आता पर्वत शिखरे दिसतात. या वेळेपर्यंत तुझ्या बंधूच्या वंशात हजारो पुरुष होऊन गेले. बंगालचे जे तुझे सुंदर नगर होते त्या ठिकाणी अरण्य पसरले आहे. तुझ्या वंशात सध्या वीरबाहू नावाचा राजा आहे, तो मालव देशात शिप्रा नदीच्या काठी विशाल नामक नगरात राज्य करतोय. तुझ्या वंशातील सुशर्मा एक पुरुष द्राविडामध्ये राजा झाला आहे. अशा प्रकारे लोकस्थितीत परिवर्तन हे सदोदित होतच असते आणि अल्पकाळातच हे सर्व जग नवीन निर्माण झाले आहे असा अनुभव येतो, असं मी अनेकदा बघितलं आहे. आता हा तर टेकडीच्या पोटात शिरणं आणि निघणं सतत करतोय आणि पुढेही असा काही काळ लोटल्यानंतर हे पर्वत, नद्या, तलाव, भूप्रदेश सर्व पालटून जाणार आहे. अशी ही जगराहटी आहे. खारे पाणी गोड होते, गोडाचे खारे होते, रत्नाचे खडे होतात, खड्यांचे रत्न. कदाचित मनुष्यांची वस्ती वाढते, कदाचित पशूंची संख्या वाढते आणि कधीतरी कृमी कीटकांची गर्दी उसळते. असं याप्रमाणे हे जग कालवश भिन्न रूपाने परिणाम पावते. तेव्हा हा जो प्रदेश आहे हा तोच आहे जेथून आपण आतमध्ये शिरलो होतो, तोच हा प्रदेश आहे. हे ध्यानात घे. आता मुनिपुत्राचे हे भाषण ऐकल्यानंतर जो परिणाम महासेनावर व्हायचा होता तो झाला. म्हणजे काय झाला? मूर्छित होऊन पडला भूमीवर, कारण त्याला हे सगळं सहन झाले नाही. मग त्यांनी मुनिपुत्राने धीर देऊन त्याला उठवले. सावध होताच महासेन अतिशय दुःखी होऊन विलाप करू लागला. तो आपले बंधू, त्याचे मुलं, आपले कुटुंब यांचे पुन्हा पुन्हा स्मरण करून आणि रडू लागला. तेव्हा त्याला मोहाने शोक करताना बघून मुनिपुत्राने त्याला बोध करण्याच्या दृष्टीने
म्हणाला. मुनिपुत्र म्हणाला, राजा तू खरोखर बुद्धिमान आहेस, मग तू कोणासाठी आणि काय म्हणून रडतोस? शहाणे पुरुष निष्फळ कर्म करीत नाही, तेव्हा तू हे जे करतोय हे कोणाबद्दलचा शोक करतोय? आता असा प्रश्न ऐकल्यानंतर महासेन आणखीन चिडून गेला. तो म्हणे, ज्याचं सर्वस्व बुडालं आहे त्याला हा काय प्रश्न तू करतो आहे की काय का शोक करतोय म्हणून? अरे माझं सगळंच तर बुडालं आहे. मग राजन, तुझा हा पूर्वापार चालत असलेला कुलधर्मच आहे की काय शोक करणं? मग असा जर कुलधर्म तुझा असेल तर शोक करणे योग्यच आहे. तू करतोय ते बरोबर आहे. पण तसं नसेल तर आता सांग की शोक केल्यावर गेलेले काही परत येते का? किंवा दुःख केल्याने काय होणार आहे हे तू मला सांग. आता स्वजन नष्ट झाले म्हणून शोक करत असशील तर मला सांग, तुझे आजे वगैरे तर पूर्वी गेलेलेच आहे, मग त्यांच्याबद्दलचा शोक तू अजूनही करतोय का? अर्थात करत नाहीस. मग रडायला नको, शोक करायला नको. मग आणखीन दुसरे असे सांग की ते बांधव कोणाचे? तुझे. कशावरून? तू म्हणशील की त्यांचे आणि माझे आईबाप एकच आहे. मग तू हे सांग की आईबापांच्या विष्ठेतील जे कृमी कीटक आहेत देह संबंधाने ते सुद्धा तुझे बंधूच आहे. मग त्यांचा कधी तू शोक केला आहे का? मग त्यांचा शोक केला नसेल तर यांचा का करतो? असं हे युक्तिवाद सगळा सुरू आहे. मग तू प्रथम विचार कर की तू स्वतः कोण आहेस आणि जे नष्ट झाले ते कोण आहे. देह हे एक जड पदार्थांचा समुदाय आहे आणि सर्व समुदायाचा किंवा त्याच्या एखाद्या अंगाचा नाश त्यालाच नाश असे म्हणतात. मग देहाच्या अंशाचा नाश प्रतिक्षण होत आहे. मग नाश म्हणशील तर नाश तर होतच आहे. मग तो जो प्रतिक्षण होणारा नाश आहे, मल मूत्र कफ नखे केस ही सगळी निरंतरच आपल्याला नाश होताना दिसायला मिळते. मग असं असेल तर तू अखंड रडतच बसायला पाहिजे, कारण नाश तर सततच सुरू आहे. आता देहाच्या सर्वांशी नाशाला नाश म्हणावे. आता ते सर्वस्व गेलं त्याचं, म्हणजे सगळेच गेले, देहच पूर्ण नष्ट झाला असं जर तू म्हणशील तर जो सर्वात्मना देह आहे त्याचा कधीही नाश होत नाही. तुझ्या बंधूंचा देहाचा अंश पृथ्वीच्या रूपाने आहे. जर असं म्हणशील तर पृथ्वीच्या रूपाने आहे. बरं, तू म्हणशील की पृथ्वीचा नाश होतो तर आकाश रूपाने ते आहे आणि त्याचा काही नाश होत नाही. मग अशा पद्धतीने शेवटी पण तू राहू दे, आधी तू म्हणजे देह नाहीस, देही आहे. कारण तू जसा हे माझे वस्त्र असं म्हणतो तसा हा माझा देह असेही तू म्हणतो. मग तुझ्या बंधूंचे देह म्हणजे त्यांचे वस्त्र, त्याचा आणि तुझा काडीभर संबंध नाही, मग तू शोक कशाला करतोय? अशा पद्धतीने प्रत्येक ह्याच्यामध्ये तो विचाराने त्याला समजावून द्यायचा प्रयत्न चालू आहे. मग माझा देह, माझा प्राण, माझे मन इत्यादी बोलणारा तू स्वतः काय स्वरूपाचा आहे ते मला सांग बरं. असे विचारल्याबरोबर तो महासेन सावध झाला आणि घटकाभर विचार करायला लागला आणि म्हणाला, भगवान, मी कोण आहे हे काही मला समजत नाही. मी अज्ञानी आहे. मी आपणाला शरण आहे. मला हे सर्व स्पष्ट करून आपण सांगा. तेव्हा मुनिपुत्र म्हणाला, राजा ऐक, महादेवाच्या मायेने सर्व लोक मूढ झाले आहे. ते स्वतःचे स्वरूप न ओळखताच विनाकारण सारखे शोक करतात. जोपर्यंत माणूस आपले खरे स्वरूप ओळखणार नाही तोपर्यंत दुःख करीत राहणार. मग जसा कोणी झोपेच्या भरात मोहवश होऊन स्वतःला विसरून दुःख करीत असतो, किंवा गारोड्याच्या मांत्रिक विद्येने कोणी फसून सर्पादीच्या भयाने भयभीत होतो, तसेच
मायेने वेड लावल्यामुळे सगळे लोक व्यर्थ दुखी होत आहेत. एकंदरीत दुःख जे आहे हे मायेने वेड लावल्यामुळे आहे आणि असे सगळेजण दुखी आहेत. पण जसे स्वप्नातून जागे झाल्यावर स्वप्नकाळचे दुःख नाहीसे होऊन जाते, किंवा इंद्रजाल विद्येचे स्वरूप जाणल्यावर जसे कोणी भीत नाही, उलट कोणी जर भीत असेल तर त्याच्यावर हसतो, तसे त्याप्रमाणे आत्मस्वरूप ओळखणारे पुरुष या मायेतून सुटून दुःखरहित होतात आणि तुझ्यासारख्या मायेने वेडे झालेल्यांना हसतात. म्हणून तू आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घे आणि या दुस्तर मायेतून पार हो आणि विवेक बळाने हा मोहजन्य शोक सगळा आवर. यावर महासेन म्हणाला, भगवान आपण दिलेले दृष्टांत येथे जमत नाही. का? तर स्वप्नात किंवा इंद्रजाल विद्येत भासणारे जे प्रकार असतात ते केवळ असत मिथ्या असे असतात आणि जागृतीत अनुभवाला येणारे हे जग आहे ते सत्य आहे आणि सत्य असून सर्व गोष्टी प्रत्यक्ष घडत असताना दिसतात. मग आणि यांचा केव्हाही लोप होत नाही. मग ते स्थिर आहे आणि ते स्वप्नासारखे नाही. म्हणून तुम्ही दिलेला स्वप्नाचा दृष्टांत किंवा इंद्रजाल विद्येचा दृष्टांत तिथे जमत नाही. असं म्हटल्यावर तो मुनिपुत्र म्हणाला की ऐक राजा, तू दृष्टांत जमत नाही असं जे म्हणतोय हा तुला दुसरा आणखीन एक मोह झाला. पहिलेच तू मोहित आहे, वेडा आहे, अजून तू माझ्या याला क्रॉस करतोय म्हणजे पुन्हा तू अजूनच जास्त वेडा झालेला आहे. दुसरा मोह झाला तुला. जसा एखाद्याला स्वप्नरूप एक भ्रम झाला, म्हणजे आता स्वप्न पडलं त्याला, म्हणजे भ्रमित झाला. आता त्याच्यामध्ये दोरीवरती सापाचा भास झाला, म्हणजे हा दुसरा भ्रम झाला. म्हणजे पहिले स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये दोरीवरती साप भासला. मग असा जर बघितलं तर असा तुझा प्रकार झालेला आहे. आता स्वप्नाचं तू जर म्हणशील तर स्वप्नामधली झाडे स्वप्नाच्या वेळी कोणते काम करीत नाही, ते वाटसरूला छाया देतात, फळे देतात. मग त्यावेळेला स्वप्नकाळी सर्वच तर खरं वाटतं आणि तेव्हा कोणालाही हे कुठे कळतं की ही झाडे कायमची नव्हे, क्षणिक आहे, खोटी आहे, स्वप्नातली आहे, असं कुठे कळतं? मग जाग आल्यावरच ते सर्व खोटे खरे असे समजते, खोटे होते असे समजते. मग आता पहा की निद्राकाळी काय होतं, हा सर्व जगत प्रपंच नाहीसा होतो. तू जे म्हणतोय की ही स्थिर आहे, जगत जे आहे स्थिर आहे, सत्य आहे, त्याचा लोप होत नाही. मग निद्राकाळी काय होतं? निद्राकाळी लोप होतोच की, जगाचा लोप. आता जगाचा लोप शब्दाचा अर्थ मीच झोपलेलो असेल नाही तर आप मरे जगडुबा, म्हणजे मी झोपलो तर जगच नाही, अशा प्रकारचा अनुभव असतोच की. मग दुसऱ्या दिवशी तो पुन्हा अनुभवाला येतो, म्हणून तो नष्ट होत नाही असं म्हणत असशील तर स्वप्नातील विषय सुद्धा दुसऱ्या दिवशी स्वप्न पडल्यानंतर कोणते विषय नसतात तिथे, ते इथं असतात. म्हणजे ते सुद्धा स्थिर आहे. एकदा स्वप्न पडलं, जे दिसलं ते जर पुन्हा स्वप्नात दिसत असेल तर मग ते कुठे लोप पावलंय, ते इथं दिसतातच आहे. म्हणजे काहीही म्हटलं तर तुझं जे म्हणणं आहे ते काही बरोबर नाहीये. तू माझं म्हणणं समजून घे. आणि जर तू म्हणशील की अनुभवाला येत नाही तर जागृतीत सुद्धा कुठे अनुभवाला येतो. पदार्थ नवीनच भासतो आणि या सृष्टीमध्ये क्षणोक्षणी पालट होत आहे. जरा सूक्ष्म बुद्धीने पहा. जर तू म्हणशील की स्वप्नाचा बाप जागृतीत होतो पण जागृतीचा बाप कधीच भासत नाही, तर पहा की बाध म्हणजे पदार्थांचा भास न होणे. हे तर रोजच निद्राकाली होत असतो. आता इथे त्यांनी म्हटलं की स्वप्नाचा बाध जागृतीत होतो, म्हणजे आपल्याला जेव्हा जागे होतो तेव्हा स्वप्नाचा विचार लक्षात येतो की ते स्वप्न होतं. म्हणून स्वप्नात काही सुख झालं असेल तरी त्याला जागृतीत काही अर्थ पुरत नाही. स्वप्नात समजा दंडे पडले असतील, जेलमध्ये गेला असेल तर इथे मात्र त्याची सुटका जागृतीत झालेली आहे. मग ह्याचा अर्थ काय आहे की जागृतीमध्ये स्वप्नाचा बाध होऊन जातो, म्हणजे स्वप्न नाहीसं होऊन जातं. मग असं पहा की बाध म्हणजे पदार्थांचा भास न होणे.
हे तर रोजच निद्राकाळी होत असतं. निद्राकाळी काहीच कळत नाही, म्हणजे सगळंच काही लयाला गेलेलं असतं. पण पदार्थाचा भास न होणे म्हणजे बाध नसून तो मिथ्या आहे असे ओळखता येणे, याला बाध म्हणतात. आता पदार्थ मिथ्या आहे असं जर कळलं तर त्याला म्हणता येईल की आपण त्याचा बाध केला. म्हणजे जागृतीमध्ये हे समजून घेतलं की हे जे पदार्थ सगळे आहे ते सत्य नाही. कारण सत्य जे असतं ते कधीही नाहीसं होत नाही. मग जे पूर्वी नसतं, नंतर नसतं आणि मध्ये असतं ते वास्तविक नसतंच. आता ह्या जगाचं स्वरूप काय आहे? पहिले नव्हतं, मग उत्पत्ती झाली, आज स्थिती काळ आहे, नंतर नाहीसं झालं. म्हणजे मग हे सत्य आहे का? तर हे सत्य नाही. अशा प्रकारे सत्य आणि मिथ्या याचा विवेक आपल्याला करता येतो. ज्यांनी ज्ञेय वस्तू पूर्णपणे ओळखली आहे त्यांना ती दृष्टी असते. तेव्हा तुझे आक्षेप विचारापुढे टिकत नाही. हे सर्व दृश्य जाल अगदी स्वप्नातील सृष्टीप्रमाणे आहे. जागृतीप्रमाणेच स्वप्नामध्येही दीर्घकाल आपल्याला अनुभवाला येतो. म्हणजे असं जर तू म्हणशील तर स्वप्न आणि जागृती यांच्यामध्ये काही फरक नाही आहे. जसा जागृतीमध्ये दीर्घकाळ अनुभवाला येतो तसा स्वप्नातही येतो. सांगायचं हेच आहे की स्वप्न आणि जागृती यांच्यामध्ये तसं पाहिलं तर फरक नाही आहे. आणि जर फरक नसेल तर याचा अर्थ जागृती सुद्धा स्वप्नवतच आहे. आता जागृती स्वप्नवत आहे याचा अनुभव कोणाला आहे? जे ज्ञानी आहे, संत, ज्ञानी, मुक्त यांना अनुभव आहे. म्हणून ते त्याच्याशी व्यवहार करताना सुखी दुखी होत नाही. म्हणजे जगावरती सुखाकरता अवलंबून राहत नाही आणि त्याच्यापासून होणाऱ्या दुःखावरून विचलित सुद्धा होत नाही. हे त्यांचं ज्ञान. मग म्हणून स्वप्न सृष्टी सुद्धा बाधित न होणारी आहे. तू जे म्हणतोय की स्वप्न जागृतीत बाधित होतं, पण स्वप्न पुन्हा पडतं, जागृती पुन्हा येते, पुन्हा स्वप्न पडतं. ह्याचा अर्थ स्वप्न सृष्टी सुद्धा कायमची आहे, जशी तू जागृती म्हणतोय तशी. मग सर्व व्यवहार करणारी स्थिर अशीच असल्यामुळे जागृतीशी तुलना करता येण्यासारखी आहे. जागृत अवस्थेमध्ये जसे आपण जागे असल्याचे वाटते तसे स्वप्नकाली सुद्धा वाटते. तेव्हा त्यात फरक काय? मग तू स्वप्नातील आप्तजनांबद्दल सुद्धा शोक करीत बसला पाहिजे. आता स्वप्नात जे जे लोक दिसतात तर त्यांचं सुद्धा जर स्वप्नात समजा आटोपलं कोणी, असं दिसलं कोणी स्वप्नात आटोपलेलं आणि जागृतीत आपल्याला लक्षात आलं की अरे असं काही झालेलं नाही असं तू म्हणतोय, मग स्वप्नात आटोपल्यांचाही तुला दुःख झालं पाहिजे. कारण तू तर दुःख करण्याचं तू ठरवलेलंच आहे ना की दुःख झालंच पाहिजे. मग स्वप्नात काय आणि जागृतीत काय? तुला दुःख होणारच आहे. मग यासाठी बाबा रे, केवळ भावना सामर्थ्यानेच या जगाला खरेपण आले आहे. आता इथे सांगायचं काय? हे जे जगत आहे हे सगळं भावना सामर्थ्यामुळेच खरेसं वाटतं. हे जे जगत आहे हे महादेवाने जे निर्माण केलं, सगळ्यांना मोहित करून देणारी ही जी माया आहे ही अशाच प्रकारची आहे. मग भावना सामर्थ्यानेच या जगाला खरेपण आले आहे. शून्यपणाची भावना केली तर सर्वच शून्य होईल, सर्वच शून्य होईल, केवळ आकाश होईल. तसेच हे सर्व मिथ्या आहे अशी जर भावना निश्चित केली तर तसाच आत्मभाव सर्वत्र अनुभवाला येईल. आत्मभाव जर असा ठेवला की हे सगळं मिथ्या आहे, सत्य नाही, तर मग मिथ्यत्वाचाही तुला अनुभव येईल आणि मग असं होऊन जाईल की जसं ज्ञानी या जगाकडे ज्या दृष्टीने पाहतात त्या दृष्टीने तुलाही ते पाहता येईल. म्हणजे सत्यत्वाचे तळाखे तुला बसणार नाही. मग त्याचं कारण असं, प्रत्यक्षच पहा की याच टेकडीच्या पोटात तुला माझे राज्य मी दाखवले. 3-4 मैलाची ती टेकडी, पण तुला मी कसे ब्रह्मांड दाखवले, लोक दाखवले, नदी, समुद्र, पर्वत, या सगळ्या गोष्टी 3-4 मैलाच्या टेकडीमध्ये मी तुला दाखवले. आता ते स्वप्न की जागृती, खरे की खोटे? तू सांग. ते जे होतं जे तू अनुभवलं आता, मग ते खरं की खोटं, स्वप्न की जागृती? कारण टेकडीतील एक दिवस येथे 12 अर्बुद वर्ष एवढे अनुभवले,
कारण मी टेकडीतल्या एका दिवसाची भावना केली. म्हणून राजा, जगत हे एक स्वप्नच आहे. शोकाचा त्याग कर. या स्वप्नचित्राला आधारभूत असा जो दर्पणासारखा आत्मा आहे, ज्याच्यावरती हेच सगळं, जो आरसा बनून त्याच्यावरती जगतचित्र उमटवतोय, प्रतिबिंबित करतोय, किंवा स्वतः वस्त्र बनवून त्याच्यावरती कॅनव्हासवरती जे चित्र, जगतचित्र काढलेले आहे, असा प्रकार आहे, तो तू नीट लक्षात घे. आणि हे जाणून मग तू जसा असायचा आहे तसा आस. त्याला काही प्रॉब्लेम नाही, तुला जसं राहायचं आहे तसं राहा. या जगतचित्राचा आरसा चिद्रूप आत्मा आहे हे ओळखल्यानंतर परमानंदाने तुझे अंतःकरण एकदा भरून दे. एकदा तुला असा या सत्याचा अनुभव येऊ दे. मग अशा प्रकारचा हा जो विलक्षण स्वप्न होता. आता पुढे मुनिपुत्राचे भाषण ऐकून राजाने शुद्ध बुद्धीने आणखीन विचार केला आणि शोक करण्याचे सोडून दिले. नंतर त्याच्या मनाला स्वस्थता वाटली. त्याच्यानंतर त्यांनी मुनिपुत्राला तो म्हणाला, भगवान, आपण महाबुद्धिमान असून प्रत्यक्ष ब्रह्मदर्शी आहात. आपल्याला माहीत नाही असे काहीच नाही. तेव्हा मी आपणाला आता विचारतो की आपण म्हटल्यानुसार हे सर्व भावना प्रधान आहे आणि भावनेच्या बळावर आपण टेकडीत स्वतंत्र जगही निर्माण केले. पण मग मी जशी भावना करतो तसा मला अनुभव का येत नाही? तुम्ही पण भावनेने जगत निर्माण केलं टेकडीमध्ये आणि भावना सामर्थ्य तुम्ही म्हणताय, तर अनुभवाला, माझ्या अनुभवाला मी जशी भावना करतो तसं का होत नाही? आणि आता दुसरा प्रश्न माझा असा आहे की एकच काळ आणि एकच देश दोन रूपांनी कसा अनुभवाला आला आणि त्यात खरा कोणता आणि खोटा कोणता? आता ब्रह्मदेवानी जी टेकडी बनवली हा एक भाग, एक देश, आणि त्याच देशाच्या आतमध्ये जर बघितलं तर यांनी भावना सामर्थ्याने बनवलेलं जे अनेक ब्रह्मांड जे काही दाखवले त्यांनी, मग तो एकच देश दोन भावांनी, दोन रूपांनी कसा भासला? एकच काळ, तो इकडे एक दिवस होता आणि इकडे 12 अरब वर्ष झाली. मग असा एक देश, एक काळ जो असा विविध कसा झाला आणि मग त्यात खरा कोणता आणि खोटा कोणता? मग मुनिपुत्र म्हणाला, भावना म्हणजे संकल्प. आता ते दोन प्रकारचे आहेत, एक सिद्ध आणि एक असिद्ध. ज्या भावनेत तिच्या विरुद्ध विकल्पाचा मुळीच प्रवेश होत नाही, मन आपल्या एका ध्येयावरून मुळीच प्रचलित होत नाही, तिला सिद्ध भावना म्हणतात. संकल्प केला, संकल्पाच्या विरुद्ध विकल्प होईल की होणार नाही, आपलं मन जे असतं, मनाची व्याख्याच अशी आहे ना, संकल्प विकल्पात्मक असतं, त्याला मन म्हणतात. एकदा एक विचार करतो की हे करायचं आहे, लगेच विचार येतो होईल की होणार नाही, मग असा जो विचार आहे त्याला विकल्प म्हणतात. आता संकल्प आणि विकल्प असे जे मनाचे खेळ आहेत ते, आता इथे म्हटलं त्यांनी की सिद्ध भावना असेल तर संकल्पाच्या विरुद्ध, म्हणजे ती जी भावना मी केली आहे त्याच्या विरुद्ध असा कोणताही विचार येणार नाही. आणि असा जर विचार आला तर त्याला असिद्ध भावना म्हणतात. मग सिद्ध भावना आणि असिद्ध भावना अशा दोन प्रकारच्या भावना झाल्या. तर याकरता जशा अनुभवाची अपेक्षा असेल तसा तसा संकल्प करावा. मग तो संकल्प करता करता जेव्हा मी संकल्प करतो हा भाव सुद्धा नाहीसा होईल, तेव्हा तो संकल्प सिद्धीला जाईल. या प्रकारे जेव्हा पूर्वीचे अन्य स्मरण सुटून निर्विकल्प भावना अगदी दृढ होईल आणि प्रयत्न वाचूनच विकल्प बंद पडतील, तेव्हा ती भावना सिद्ध होईल आणि मग हवे ते महत्कार्य सिद्धीला जाईल. राजा, तुझी भावना मधून मधून उद्भवणाऱ्या विकल्पांमुळे असिद्ध होत असते आणि म्हणून सिद्ध झालेली नाही. यासाठी तुला जर माझ्यासारखी नवीन सृष्टी करायची हौस असेल तर तू तुझी भावना सिद्ध करून घे, म्हणजे संकल्प सिद्ध करून घे, मग म्हणजे तुला माझ्यासारखा अनुभव येईल. आता तुझा दुसरा प्रश्न असा होता की एकच देश आणि एकच काळ दोन रूपांनी कसा भासला, तर त्याचं उत्तर तुला हे देतो मी की तुला या लोक व्यवहाराचे स्वरूप नीट लक्षात आलेले नाही.
अनेक रूपांनी भासणे हा या जगताचा स्वभावच आहे. कशा प्रकारचा? उदाहरण, सूर्याचा प्रकाश एकच, तो एकच, त्याचा अनुभव दोन प्रकारचा. म्हणजे घुबड असेल, उल्लू, दिवाभीत म्हणतात त्याला, त्याच्यासाठी अंधार आणि आमच्यासाठी उजेड. सूर्याचा प्रकाश एकच, पण दोन भाव, एका करता अंधार, एका करता उजेड. पाण्याचं उदाहरण घेतलं की पाणी जे आहे हे माणूस, पशु आदींना श्वासोश्वास करायला अडथळा निर्माण करतो. म्हणजे आपण पाण्यात राहू शकत नाही, पण तेच मासे तिथे आरामाने राहतात. मग याचा अर्थ काय? एका करता एक आणि दुसऱ्या करता दुसरं, असे द्विविध भाव हे जे आहे हा जगताचा स्वभावच आहे. आता तिसरा उदाहरण, अग्नी सर्व जीवांचे भस्मसात करतो, सगळ्यांना भस्मसात करतो. पण तोच तित्तीर पक्षी, एक तित्तीर नावाचा पक्षी आहे, तो अग्नीचेच भक्षण करतो. म्हणजे आता हे द्विविध भाव अग्नीच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत, सूर्याच्या बाबतीत असे आपण बघितले. आता हा सारांश काय की या जगातील सर्व भाव असे द्विविध आहे. हा तर प्रत्यक्ष दिसणाऱ्या पदार्थांचा झाला. आता इंद्रिय गोचर नसलेल्या परस्पर विरुद्ध अनुभवाचे असे अनेको पदार्थ, शेकडो हजारो पदार्थ आहेत. आता तुला या सगळ्याची उपपत्ती सांगतो, समजावून सांगतो, खुलं करून सांगतो काय आहे. हे सर्व अनुभव नेत्रेंद्रियांवर अवलंबून आहे. नेत्रांची विकृती हेच यांचे स्वरूप आहे. नेत्राच्या बाहेर या दृश्याला एक अंश सुद्धा कुठे जागा नाही. आता हे नेत्राच्या बाहेर या दृश्याला एक अंश सुद्धा कुठेही जागा नाही. याचा अर्थ काय की आपण दृश्य पाहतो, नेत्रामुळे दृश्याचं दर्शन होतं, है ना. मग नेत्र नाही तर दृश्य नाही. मग ते जे दृश्य आहे हे नेत्रावरतीच अवलंबून आहे, नेत्र इंद्रियांवरतीच अवलंबून आहे. आणि ती नेत्रेंद्रियांची विकृती आहे, म्हणजे तोच नेत्राचा विकार आहे. कसा? पुढे सांगतील. आता पित्त दोषाने डोळे बिघडलेला माणूस जसा बाहेर सर्वत्र पिवळेच बघतो, पण तो पिवळेपणा जसा बाहेरच्या पदार्थांवरती नसतो, डोळ्यामुळे सगळं पिवळं दिसतं. मग किंवा तिमिर रोग ज्याला झालेला असेल त्याला दोन प्रकाराने वस्तू आढळतात, दोन प्रकार वस्तूचे दिसतात. तिरळेपणा, भेंगेपणा आपण जो म्हणतो त्याला तिमिर रोग असं सांगितलंय. मग दोन प्रकाराने वस्तू दिसते. मग त्याप्रमाणे निरनिराळ्या प्रदेशांमध्ये सुद्धा लोक आपापल्या नेत्रेंद्रियांच्या घटनेप्रमाणे नेहमी पाहत असतात. तेथे त्यांना जर कुठे तसे दिसले नाही तर ते औषध आदी करून नेत्राला आपल्या पूर्ववत करून घेतात. त्याचं उदाहरण, पूर्व समुद्रात करंडक नावाचा बेट आहे. तिथे लोकांना सर्व पदार्थ तांबडे दिसतात. आता एका बेटावरती सगळ्यांनाच तिथे तांबडं दिसतं. मग ह्याचा अर्थ काय की त्यांच्याकरता नेत्राने तांबडं दिसणं हेच बरोबर आहे. मग तिथे जर कोणाला हिरवं पिवळं दिसायला लागलं तर तो रोगी झाला. मग त्याला ते औषधी देऊन पुन्हा तांबडं बघायला हे करतात, म्हणजे ते रिपेअर करतात डोळ्यांना, असा अर्थ झाला. मग दुसरा एक आणखी रमणक बेट आहे. तिथे सर्व लोकांना पदार्थ उलटे दिसतात, वरचे खाली असे दिसतात. मग तिथे जर रोग झाला तर त्यांना सुलटे दिसायला लागतात. मग सुलटे दिसणं तिथे विपरीत आहे, मग त्याला सुद्धा इलाज करून बरोबर केलं जातं. मग सारांश काय आहे की या जगात कामीण झाल्याप्रमाणे डोळ्याने जसा पदार्थ दिसतो तसाच त्याला मनात मानतात. असाच प्रकार दुसऱ्या इंद्रियांचा आहे, घ्राणादी इंद्रियांचा आहे, वासाचा आहे, शब्दाचा आहे, स्पर्शाचा आहे. हे सगळे जे आहे इंद्रियांचे व्यवहार तसेच आहेत. म्हणून त्याचे गंध आदी पदार्थ फक्त घ्राण मात्र आहे आणि घ्राणेंद्रियांच्या बाहेर त्याला यत्किंचितही अस्तित्व नाही. म्हणजे वास आला तर तो त्या घ्राणेंद्रियांनीच सिद्ध होतो, पदार्थामुळे नाही तर घ्राणेंद्रियमुळे वास सिद्ध होतो, नेत्रेंद्रियमुळे दृश्य सिद्ध होतो
शब्द कानामुळे सिद्ध होतो, रसनेंद्रियमुळे स्वाद सिद्ध होतो, स्पर्श हा त्वचेमुळे सिद्ध होतो. असा पाचही इंद्रियांचे जे विषय आहे ते त्यांच्यामुळेच सिद्ध होतात. त्यांच्यामुळे, पदार्थामुळे होत नाही, तर इंद्रियांमुळे सिद्ध होतात असा. तसेच मानसिक भावाचेही आहे, तेही केवळ मनोमात्र आहेत. व्यवहारात पदार्थांचा जो क्रम आणि परस्पर संबंध भासतो तो सर्व इंद्रियांनी उत्पन्न केलेला आहे. त्यांच्या बाहेर त्यांची अजिबात ते नाही. आता जगात बाहेर म्हणून जे काही आहेत तेच या जगाचे मूळ आहे. आता जग जे आहे त्याला आपण म्हटलं तर मिथ्या आहे, वास्तविक तसं सत्य नाही. मग त्याचं जे स्वरूप आहे ते कशावर ठरतं? इंद्रियांवरती ठरतं. आणि इंद्रियांच्या बाहेर जे काही आहे ते वास्तविक इंद्रिय रूपच आहे. म्हणजे दृश्य जे आहे ते नेत्रेंद्रियांच्या आत आहे, घ्राणेंद्रियांच्या आत वास आहे असं म्हटलं, आणि तेच बाहेर सगळं भासतं. आणि जेव्हा भासतं तेव्हा तेच जगताचं रूप घेतं. असा इथे विषय सांगितला की जगात बाहेर म्हणून जे काही भासत आहे तेच या जगाचे मूळ आहे. जगतरूप चित्राला भिंतीप्रमाणे तोच आधार आहे. पण त्याला बाहेर असे म्हणायला निश्चित असा आधार मात्र नाही, कारण ते कोणाच्या बाहेर आहे हे मुळीच ठरत नाही. म्हणजे आता ते बाहेर आहे की आत आहे असाही विचार करायला तिथे लागेल. अशा तऱ्हेने आपण जर शोधू लागलो तर काही एक मानता येत नाही. मग शरीर वस्तुतः तेही बाहेर भासत आहे. तर आपलं जे शरीर आहे ते आपल्या बाहेर आहे. आता आपण शरीराच्या आत आहोत असं जर म्हटलं तर शरीर आपल्या बाहेर आहे, असं बाहेर भासत आहे. मग ते जगाला बाहेर म्हणण्याचे कसे काय करावे? म्हणजे आता हा सगळा असा मजेदारच विचार आहे की कोण कोणाच्या बाहेर आहे. माझ्या बाहेर आहे की मी बाहेर आहे, आणि कोण कोणाच्या बाहेर आहे. मग पर्वताच्या बाहेर म्हटल्यावर पर्वत काही बाहेर होत नाही, घटाप्रमाणे शरीर सुद्धा बाहेरच भासते. आता यांचा जो भासक आहे म्हणजे ज्याला भासतं त्याच्या बाहेर असे म्हणावे तर तेही संभवत नाही. कारण दीपाच्या किंवा सूर्याच्या प्रकाशाच्या बाहेर म्हणजे अंधारात जर कोणी असतील तर ते कधीच भासमान होत नाही. यासाठी हे सर्व जगत भासकाच्या आत आहे हेच ठरते. आता इथे हे म्हटलेलं आहे की दिवा किंवा प्रकाश, ज्या ज्या गोष्टी प्रकाशित होतात त्यांचा अस्तित्व सिद्ध होतो. जे प्रकाशित होत नाही त्यांचा अस्तित्व सिद्ध होत नाही. कारण प्रकाशाचं जे बाहेर आहे म्हणजे ते अंधारात आहे. म्हणजे अंधारात आहे ते प्रकाशित नाही, अज्ञात आहे, मग त्यांचं अस्तित्व सुद्धा नाही असं ठरतं. म्हणजे यासाठी हे सर्व जगत भासकाच्या आतच आहे असे ठरते. म्हणजे आता ज्याला तो भास होतोय जगाचा, तर हा जगतरूप जो भास आहे हा भासकाच्या आत आहे असे ठरते, असा निर्णय आहे. आता हा सगळा एक विचार करण्याचा प्रांत आहे. ते विचार करण्याची गरज आहे. नीट विचार करून हे ठरवावं की कोण कोणाच्या बाहेर आहे की आत आहे असा विचार आहे. आता हा भासक कोण आहे? देहादिकांना काही भासक म्हणता येत नाही, कारण जे भास्य आहे तेच भासक आहे असे काही होत नाही. कारण भास्य जे आहे ते जड आहे, अचेतन आहे, आणि भासक जो आहे तो चेतन आहे. म्हणजे मी जो भासक आहे आणि हे सगळे पदार्थ जे आहे ते भास्य आहे. म्हणून भास्यच भासक आहे असं कसं होईल? आणि म्हणून भासक आणि भास्य असा विचार इथे करावा लागेल. म्हणून भासक तत्व अत्यंत शुद्ध, केवळ भासक या एकाच स्वरूपाचे आहे. फक्त प्रकाशरूप, परिपूर्ण, एकरसात्मक असे असले पाहिजे. म्हणजे आता इथे निर्णय असा आहे की जे भास्य आहे ते अन्य आहे, माझ्याहून अन्य. जे माझ्याहून अन्य आहे ते माझ्या जाणण्याचा विषय आहे. मग जो जाणण्याचा विषय आहे तो जड आहे, आणि जे जड आहे ते स्वतःला जाणत नाही, दुसऱ्याला जाणत नाही. मग त्यांचा जाणणारा जो आहे तो मी आहे. मग या अर्थी ते जे आहे
ते सगळे माझ्या सत्तेवरती आहे, म्हणजे माझ्याच स्वरूपावरती ते भासमान होत आहे. आता अत्यंत माझं जे स्वरूप आहे भासक तत्व ते कसं आहे? एक आहे, शुद्ध आहे आणि एक रसात्मक आहे, परिपूर्ण आहे. परिपूर्ण शब्दाचा काय अर्थ आहे? की ज्याच्यामध्ये भर टाकता येत नाही आणि कमी सुद्धा होत नाही. आपण जेव्हा असं म्हणतो की ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते, या श्लोकाचा अर्थ काय आहे? की ते पूर्ण आहे, हेही पूर्ण आहे. मग पूर्णातून पूर्ण काढून टाकलं तरी पूर्णच उरतं आणि पूर्णात पूर्णाची भर टाकली तरी पूर्णच राहतं. आता हे जे थोडंसं कोड्यात बोलण्यासारखं झालं, म्हणजे काय की हे जे भासक तत्व आहे, आत्मतत्व आहे, ब्रह्मतत्व ज्याच्या नावाने आपण ज्याला म्हणतो, ते जे आहे ते परिपूर्ण आहे, म्हणजे पूर्ण आहे. ओम पूर्ण है ना, असं जे म्हणतो आपण ते पूर्ण आहे. आता त्याच्या सत्तेवरती हे जे जगत उत्पन्न होतं ते सुद्धा पूर्ण आहे. का पूर्ण आहे? त्याच्यामुळे पूर्ण आहे, कारण ते पूर्णाचाच एक भास आहे, म्हणून ते पूर्ण आहे. आता असं म्हणावं की त्याच्यातून जगत निघालं, मग ते काही कमी होऊन गेलं किंवा जगत त्याच्यामध्ये लय पावलं, म्हणजे त्याच्यामध्ये काही भर पडली असं म्हटलं तर असं काहीही होत नाही. म्हणून पूर्ण जे आहे ते नेहमी पूर्णच असते. अशा प्रकारे भासक जो आहे, आत्मतत्व जो आहे तो परिपूर्ण आहे आणि तो मी आहे. विचार हा करायचा आहे की ते जे तत्व आहे तो मी आहे. हा सगळा अभ्यास जो आपण करतोय तो कशा करता करतोय? या गोष्टीला समजून घेण्याकरता की तो मी आहे. मग आता हा भासक कोण आहे? हे फक्त प्रकाश रूप आहे, परिपूर्ण आहे आणि देश आणि काल हे त्यानेच व्यापिले आहे, कारण तेही भासकामुळेच भासतात. देश आणि काल यांचा जो भास होतो तो कोणामुळे होतो? त्या भासकामुळेच होतो. त्याचीच ही कल्पना आहे. मग म्हणून ते भासक तत्व परिपूर्ण आहे. शिवाय जे भासकाशी तादात्म्य पावले नाही ते भासमानच होत नाही. आता भासकाशी तादात्म्य नाही पावले, भासकाचा संबंधच नाही आला, म्हणजे ते प्रकाशितच होणार नाही. मग ते अज्ञात राहतील, म्हणजे त्यांना अस्तित्वच नाही. जे भासमान होईल ते भासकाच्या सत्तेवरतीच होईल, अदरवाईज होणारच नाही असं म्हणता येईल. मग भासमान होत नसते. त्यामुळे भासकाच्या आतही कोणी दुसरे नसून तेच केवळ प्रकाशक म्हणून एक रस आहे. आत किंवा बाहेर जे काही भासमान होत आहे ते सर्व त्याच्या पोटात स्थित आहे, म्हणून हे सगळं प्रकाश स्वरूपच आहे. या भासकानेच सर्व प्रपंच ग्रासला आहे आणि तेच आत्मस्वरूप आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी भासमान होत आहे. म्हणजे या जगाचं स्वरूप जे आहे ते एक तर मिथ्या आहे अशा प्रकाराने तरी समजून घे, आणि नाही तर ते चिद्रूपच आहे, म्हणजे जे ज्ञानरूप आहे, भासक जे तत्व आहे त्याचाच भास असल्यामुळे तद्रूपच आहे असंही म्हणता येईल. मग हीच परम चैतन्य रूप परमेश्वरी त्रिपुरा देवी. आता त्रिपुरा रहस्यातला असल्यामुळे त्रिपुरा देवी पुन्हा पुन्हा आपल्याला दर्शन देऊन जाणार आहे. मग इथे तिने पुन्हा ती डोकावली, म्हणजे हे जे भासक तत्व आहे ते कोण आहे? हीच ती परम चैतन्य रूप परमेश्वरी त्रिपुरा देवी. हिलाच वेदांती ब्रह्म म्हणतात. आता यालाच ब्रह्म म्हणतात असं इथे निर्णय आहे. मग शैव शिव म्हणतात, वैष्णव विष्णू म्हणतात. या चित स्वरूपाबद्दल जे जे काही बोलले जाते ते अपूर्ण होय. हेच एक रूप जे आहे ते पूर्ण आहे. आता आरसा जसा सर्व प्रतिबिंबांना व्यापून राहतो त्याप्रमाणे ही चित शक्ती जी आहे तिनेच सर्व व्यापिले आहे. त्याला भास्यत्व आले आहे. ते भास्याच्या अपेक्षेने आहे, ते त्याच्या अंगी वस्तुतः नाही. आदर्शात भासणाऱ्या नगराप्रमाणे भास्य पदार्थ भान रूपात मिळून गेले आहे. याचा अर्थ असा की आरसा जो असतो, आरशामध्ये जे प्रतिबिंब पडतात त्या प्रतिबिंबांना वेगळी सत्ता नसते. त्यांचा जो आधार आहे प्रतिबिंबाचा तो आरसाच आहे. आरसा आहे म्हणून प्रतिबिंब आहे.
आरसा नाही तर प्रतिबिंब नाही. पण हा जगतरूपी जो काही दृश्य आहे, जो काही भास आहे, तो सगळा प्रतिबिंबित कशात होतोय? त्या चितशक्ती रूप आरशामध्ये. आणि म्हणून आरशाचं जे अस्तित्व आहे, प्रतिबिंबाचं जे अस्तित्व आहे, ते आरसा रूपच आहे, दर्पण रूपच आहे, असं इथे निर्णय आहे. म्हणून त्याप्रमाणे पूर्ण घनदाट एकरस अशा चैतन्याच्या ठिकाणी हे जगत भासत असल्यामुळे ते त्याहून वेगळे नाही. आरशावर भासणारे नगर जसे त्याहून निराळे सिद्ध करता येत नाही, तसेच घनदाट एकरस चैतन्यावर निराळे असे जगत मुळीच दाखवून देता येत नाही. आता आकाश ही एक पोकळी आहे आणि शून्य हे तिचे स्वरूप आहे. त्यामुळे त्याहून वेगळे जगत सामावू शकते, परंतु सर्वदा एक रूप, सर्वत्र सद्रूप, एकरस असणाऱ्या चैतन्यात द्वितीयत्वाचा एक लवलेशही टिकणे शक्य नाही. सारांश हे जे आत्मतत्व आहे हे आरशाप्रमाणे स्वच्छ आहे आणि तेच आपल्या अद्वितीय स्वरूपाच्या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्याच्या बळावर सर्व चराचर विश्व भासित करते आणि अशा रीतीने निमित्त आणि उपादान कारणा वाचून हे अत्यंत चमत्कारिक द्वैत प्रगट करते. आता अशा प्रकारे हे जे द्वैत, जे चमत्कारिक द्वैत आहे म्हणजे जगताची निर्मिती आहे, ही सगळी चमत्कारिक आहे आणि ती त्याच्यावरती अवलंबून आहे, म्हणजे त्याच्या सत्तेवरती भासत आहे. आणि जो पूर्ण स्वतंत्र असा महेश्वर आहे, चितशक्ती आहे, त्याच्या स्वातंत्र्याच्या जोरावरतीच ते दिसत आहे. आता इथे स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की जिथे पारतंत्र्य नाही. पारतंत्र्य शब्दाचा अर्थ आहे परनिर्भरता, कोणावरती तरी अवलंबून असणे. आता आपण काल एक उदाहरणाने हे पाहिलं होतं की जसं मला घर बांधायचं असेल तर सिमेंट आदी सगळे पदार्थ जे आहेत, हे जे अवेलेबल पदार्थ आहे सृष्टीमध्ये, ते घेऊन मला घर बांधावं लागतं. पण परमेश्वराने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा जर त्याला कोणी पदार्थ हे पुरवले असते तर तो सप्लायर जो आहे तो त्याच्याहून मोठा ठरला असता आणि मग त्याला ईश्वरत्व आलं असतं. आणि मग त्याचा विचार केला की जो सप्लायर आहे, मग त्याला कोणी सप्लाय केले असा जर विचार केला तर असा एक अनवस्था प्रसंग येऊन जाईल. म्हणजे काय म्हणतात ते, काना कोंड्याची गोष्ट काय, कापूस कोंड्याची गोष्ट, म्हणजे असा तो प्रकार होईल, त्याला अनवस्था प्रसंग म्हणतात. मग अशा प्रकारे ईश्वर जो आहे त्याच्या ठिकाणी कोणताही दुसरा निमित्त नाही, तोच आहे. दुसरा कोणताही उपादान नाही, म्हणजे वस्तू वगैरे पदार्थ जे आहे ते कुठूनही त्याने कोणी कुठूनही आणलेले नाही, तो स्वतःच ते सगळं होऊन गेला. म्हणून त्यालाच आपण अभिन्न निमित्त आणि उपादान कारण असं मानतो. आणि त्यांनीच हे जगत जे आहे हे असं चमत्कारिक जगत जे आहे ते निर्माण केलेलं आहे. मग आरशामध्ये अनेक आकार व्यक्त होत असताही त्याचे एकत्व मुळीच न बिघडता स्पष्ट भासत असते. त्याप्रमाणे जगातील अनेक विचित्र भासमान होत असतानाही या सर्वात मिळून राहणारे एक चैतन्य निर्दोषच असते. राजा, तू आपल्या ठिकाणी आपल्या मनोराज्याचा सूक्ष्मपणे विचार कर. आपला स्वतःचा स्वप्न किंवा मनोराज्य त्याचा जर तू विचार केला तर हे लक्षात येईल की तेथे सुद्धा केवळ चैतन्य हे नाना विचित्र आकार ग्रहण करते, हे उघडच आहे. तेव्हा प्रतिबिंब पडले अथवा नाही पडले तरी आरसा जसा शुद्धच असतो. आरशामध्ये प्रतिबिंब पडले काय आणि नाही पडले काय, आरसा रूपाने तसाच असतो, शुद्धच असतो. तसा त्याप्रमाणे सृष्टी काळी किंवा प्रलय काळी ते जे चिद्रूप जे स्वरूप आहे ते खरोखर निर्विकल्पच असते. याप्रमाणे एकरस असणारे चैतन्यच आपल्या स्वातंत्र्याच्या योगाने आरशात भासणाऱ्या नगराप्रमाणे या जगाला उत्पन्न करून भासवते. अशा प्रकारे या जगाची जी निर्मिती आहे तो कसा भास आहे हा सगळा मुनिपुत्राचा जो उत्तर देणं चालू आहे तो आहे. आता अनादिकालापासून जीवांची जी बरी वाईट कर्मे चालत आलेली आहे त्यांच्या संस्कारांचा जो समुदाय आहे त्यालाच प्रकृती असे म्हणतात.
आता प्रकृतीची एक नवीन व्याख्या इथे आपल्याला लक्षात येण्यासारखी आहे की ही जी प्रकृती आहे हा वास्तविक आमच्या तुमच्या सगळ्यांच्या बऱ्या वाईट कर्मांचा जो संस्कार समुदाय आहे त्या सगळ्या समुदायालाच प्रकृती असं म्हणतात. कारण काय की आम्हाला जन्माला घातलं त्याचा जो हेतू आहे तो आहे आम्हाला आमच्या कर्मफलाचा भोग देण्याकरता जन्माला घातलेला आहे. मग असं जितक्या 84 लक्ष योनी आपण जसं शास्त्रानुसारी म्हणतो मग त्यांना सगळ्यांनाच त्यांच्या कर्मफलाचा भोग देण्याकरता अनेक योनींमध्ये टाकून त्यांचा भोग त्यांना दिला जातो. मग ते भोग देण्याकरता त्यांचे जे कर्मसंस्कार बीज रूपाने आहे त्या सगळ्यांचा एकत्रीकरण जो केलेला आहे त्याचा समुदाय त्याला ही प्रकृती असं म्हणतात. कारण प्रकृतीशिवाय पुन्हा पुढे हे सगळं शक्य नाही. म्हणून हीच ती प्रकृती आहे. आणि ती 3 प्रकारची कर्माचे फल जे असतात ते सुख दुःख आणि मोह या 3 प्रकारचे असल्यामुळे प्रकृती सुद्धा 3 प्रकारची झाली आहे. तिच्याच एका विशिष्ट अवस्थेला चित्त असे नाव आहे. आता इथे थोडंसं घाट सेक्शन आहे, पुन्हा थोडासा विचार करण्यासारखा आहे. एक प्रकृती नावाची गोष्ट आपण समजून घेतली. आता ते काय म्हणतात की तिच्याच एका विशिष्ट अवस्थेला चित्त असं नाव आहे. ह्याचा अर्थ चित्त म्हणजेच प्रकृती, प्रकृती म्हणजेच आमच्या तुमच्या बऱ्या वाईट कर्मांचा समुदाय, संस्कारांचा समुदाय. आता चित्त काय असतं? चित्तावरती सुद्धा संस्कारच असतात ना. चित्त म्हणजे काय आहे? अनेक जन्मांचे जे संस्कार असतात तेच इथे असतात. आता आपण जेव्हा कर्माचे प्रकार बघतो संचित आणि प्रारब्ध, क्रियमाण असे 3 प्रकारचे कर्म आपण बघतो. संचित शब्दामध्ये जे संचय आहे, समुदाय रूपाने संस्कार ज्याच्यावरती आहे ते. मग प्रारब्ध शब्दाचा अर्थ काय आहे की संचित कर्मामधून जे कर्म फलयोग्य झालेले आहे, फल देण्याला योग्य झालेले आहे तेवढा भाग या मनुष्य शरीरामध्ये आपल्याला आपल्यापुरता विचार जर आपण केला तर जे आपल्याला झेपेल तेवढाच कर्मफलाचा विचार करून आपल्याला या आयुष्यापुरतं त्यांनी जन्म दिला. मग बाकीचा जो कर्म समुदाय आहे अजून संस्कार रूपाने तो अजून आहेच शिल्लक. म्हणजे संचित रूपाने तो आहे, प्रारब्ध रूपाने तो आपल्याला जन्मानंतर जन्माबरोबरच प्राप्त झालेला आहे. आणि त्या प्रारब्ध कर्माचे जे जे काही फलभोग असतील त्या फलभोगाशिवाय आपल्याला मरण येणार नाही. तेव्हा काळजी करायची नाही. भोगल्याशिवाय जाण्याचं काही विचार नाही. आणि भोग खतम झाले की थांबण्याचा काही कारण नाही. मग अशा प्रकारचे हे मनुष्य जीवन चालत असतं. मग संचिताचा जो विचार आहे तो चित्ताला धरून आहे, प्रारब्धाचा जो विचार आहे तो चित्ताला धरून आहे. पुन्हा आम्हाला एक बुद्धी दिली, केली स्वतंत्रता दिली की तुम्ही विचार करू शकता. जेव्हा जेव्हा गोष्टी तुमच्या समोर येतील 2 रूपाने, द्वंद्वात्मक म्हणजे काय, एक चांगलं एक वाईट, तुम्हाला निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही चांगल्याकडे जा, वाईटाकडे जा. तुमच्या मनात जेव्हा इच्छा होईल तेव्हा एक वाईट इच्छा, एक चांगली इच्छा. मग चांगल्या इच्छाला धरावं, सत्कर्म करावं, तिकडे जावं. वाईट इच्छा आली त्याला वाहून जाऊ द्यावं, म्हणजे आली जावं, तुझं काही माझ्याजवळ काम नाही. ज्याने वाईटाला पकडून घेतलं तो पुन्हा नवीन वाईट कर्म करून पुन्हा त्या संचितामध्ये भरच टाकणार. कशाची भर टाकणार? पापाची. कारण वाईट कर्म केल्याचा जो परिणाम आहे पाप कर्म होतील. आणि पापाचं फळ दुःख आहे, पुण्याचं फळ सुख आहे. आणि मनुष्य पाप पुण्यात्मक जन्म असल्यामुळे 50-50 असा असल्यामुळे त्याला सुखाचाही भोग घ्यावाच लागेल, दुःखाचाही भोग घ्यावा लागेल. आता इथे घ्यावा लागेल हा शब्द जो आहे तो अशी काही बळजबरी नाही आपल्यावरती की घ्यावा लागेल. तो आपल्या समोर येईल. समोर आल्यानंतर आपण त्याला भोगलंच पाहिजे, म्हणजे स्वीकारच केलं पाहिजे. हे पुन्हा एक स्वातंत्र्य आपल्याजवळ आहे. आणि म्हणून संतांचं सुद्धा पहा,
की प्रारब्धवश त्यांना दुःखाचे भोग सुखाचे भोग मिळतातच, पण ते समोर आल्यानंतर ते त्याला काही स्वीकारत नाही. ते म्हणतात आला आहे, ओके स्वागत आहे, काही प्रश्न नाही. दुःखाचा भोग आला तरी चालेल, सुखाचा भोग आला तरी चालेल, त्याच्याने विचलित होत नाही. आणि आमचं तुमचं काय झालं की सुख आम्हाला हवेच असतात, आम्ही वाटच बघत असतो की आला रे आला, येऊ दे. आणि दुःख आला रे आला की आपण पळून जायचं त्याच्यापासून. पण आता ते आपल्याच कर्माचे फळं असल्यामुळे जातील कुठे, ते आपल्याला शोधत आलेले आहे आणि बरोबर ऍड्रेसवर पोचलेले आहे. मग त्याच्यामुळे आणखीन कोणाकडे जाणार ते, मग ते आपल्याचकडे येणार. मग तिथे ते फल असे भोगूनच संपवावे लागतात. म्हणजे हिचे जे फळ आहे कर्माचे फळ ते अशा प्रकारे आहे. तर चित्त हा विषय चालला आहे आणि संचित प्रारब्ध. आता क्रियमान हे कर्म केल्यानंतर जर चांगलं कर्म केलं तर क्रियमानाने चांगली भर पडेल, वाईट कर्म केलं तर वाईट भर पडेल, म्हणजे पाप आणि पुण्य निर्माण होते. त्याच्यानुसार पुन्हा मला सुख आणि दुःखाचे भोग जे आहे पुढे पुढे भोगायला मिळतील. कारण आत्ता जे कर्म केले त्याचं फळ जे आहे ते अदृष्ट रूपाने जमा होऊन जातं, खात्याला क्रेडिट होऊन जातं. आता पाप असेल तर डेबिट होऊन जातं, काय म्हणायचं असेल भाषेत आपल्या पासबुकच्या म्हणू शकतो. मग त्याचा अर्थच असा आहे की आपल्याला कर्म करताना तेवढं सावध राहून कर्म केलं पाहिजे. हा चित्ताला धरून विषय आहे. मग जी प्रकृती आहे त्याच्या एका विशिष्ट प्रकाराला चित्त असे नाव आहे. सुषुप्त स्थितीमध्ये तिला प्रकृती म्हणतात आणि संपताच तिला चित्त असे नाव देतात. आता सुषुप्तीमध्ये जे भोग आहे कर्मफलाचे भोग ते नाही. म्हणजे कसं की तिथे पूर्णपणे अंतःकरण वगैरे सगळेजण झोपलेले आहेत, लीन झालेले आहेत. त्याच्यामुळे तिथे ह्याचा जोर चालत नाही कर्मफलाचा. म्हणून त्यांनी म्हटलं की त्या अवस्थेमध्ये ते प्रकृती म्हणतात तिला आणि ते संपताच त्याला चित्त असे नाव देतात. चैतन्यच संस्कार पिंडाने युक्त झाले म्हणजे चित्त होते. चैतन्यच संस्कार पिंडाने युक्त झाले की ते चित्त होते आणि त्यालाच अव्यक्त हेही नाव आहे. आता हे थोडासा टेक्निकल पार्ट झाला. अव्यक्त शब्दाचा अर्थ असा असतो की ही सृष्टी जेव्हा बीज रूपाने त्याच्यामध्ये असते आणि सृष्टीची जेव्हा उत्पत्ती होते तेव्हा बीजाला अंकुर आलं म्हणजे ते पुन्हा सृष्टी रूपाने जन्माला येतात. सृष्टीचा जेव्हा प्रलय होतो तेव्हा ही सगळी सृष्टी जी आहे ती पुन्हा बीज रूपाने अव्यक्त दशेमध्ये चालली जाते. अव्यक्त दशा म्हणजे बीज दशा. मग ते जे अव्यक्त असतं त्याला कारण शरीर असं म्हणतात. कारण शरीर म्हणजे तेच कारण होतं पुन्हा जन्माला, सृष्टीच्या जन्माला म्हणा, जीवांच्या जन्माला म्हणा. म्हणून अव्यक्त जे आहे ते बीज रूपाने तिथे असतं. आता परंतु सर्वच जीवांचे मूळ स्वरूप अव्यक्त हे नाव आहे. पुरुष भेदे करून चित्त हे नानाविध झाले आहे, परंतु सर्वच जीवांचे मूळ स्वरूप एकच असल्यामुळे सुषुप्ती अवस्थेत ते सर्वदा एक रूपाने अनुभवाला येते. यामुळे त्यावेळी तीच प्रकृती होते. जागृतीत पुन्हा ते चित्त बनते. यालाच चैतन्याच्या प्राधान्याने पुरुष म्हणतात आणि अव्यक्त प्राधान्याने त्यालाच प्रकृती म्हणतात. आता इथे दोन भाग जे केलेले आहे, एक पुरुष आणि एक प्रकृती, एक चैतन्य आणि एक अचैतन्य जड अव्यक्त, अशा प्रकारे प्रकृती आणि पुरुष असा दोन भाग इथे केलेले आहे. कर्म जिथे असतात तो सगळा जड भाग आहे म्हणून ती प्रकृती आहे आणि त्याचा कर्ता जो आहे चेतन तो पुरुष म्हणून सांगितलेला आहे. म्हणून दोनच भाग होतात, एक पुरुष आणि एक प्रकृती. मग हेच चित्त क्रियाभेद परत्वे अहंकार मन बुद्धी या तीन नावांनी तीन प्रकारचे होते. आता हा जो सगळा भाग आहे हे अंतःकरण जे आहे, अंतःकरण चतुष्टय म्हणतात. अंतःकरणाचे चार भाग मन बुद्धी चित्त अहंकार, त्याचं हे विश्लेषण आहे. बारकाव्याने सांगितलेलं आहे. समजेल ह्याची गॅरंटी नाही, किंबहुना नाही समजणार ह्याचीच गॅरंटी आहे असंही म्हणता येईल. कारण काय, ह्यांची जी भाषा आहे ती तत्वज्ञानाची जी अन्य ग्रंथ आहे त्याच्याहून थोडी वेगळी आहे. आता तत्वज्ञान मंडळी
हे सगळं ग्रंथांचे जे लेखक असतात ते आपल्या आपल्या पठडी अनुसार मांडत असतात. म्हणून एकदा ही तत्वज्ञानाची बैठक जोपर्यंत आपली बसत नाही तोपर्यंत अन्य ग्रंथ अन्य पठडीने जे सांगितलेले असतात ते समजणं जरा अवघडच असतं. म्हणून वेदांत हा जो विषय आहे हा असा क्लिष्ट असतो. एकदा एका संप्रदायात एका गुरुकडून एका मार्गाने एका ग्रंथाने हे सगळं व्यवस्थित समजून घड्या बसल्या असेल तरच कधीतरी दुसरा ग्रंथ समजण्याची शक्यता असते. अदरवाईज हे कठीण आहे, हे स्वीकारायला काहीच कमीपणा नाही आहे. तर इथे हा सगळा प्रकार असा सांगितला आणि नंतर ते म्हणतात की मग कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय उत्पन्न होतात, शब्दादी विषयपंचक आकाशादी स्थूल सूक्ष्म पंचमहाभूत उत्पन्न होतात. मुनिपुत्र पुढे म्हणाला, राजा अशा क्रमाने ती शुद्ध आणि सर्व साक्षी परमसंवेद बाहेरचा आभास प्रगट करून क्रीडा करीत आहे. या सर्वांचे मूळ जी त्रिपुरा शक्ती तिने सृष्टिकाळी जो हिरण्यगर्भ किंवा ब्रह्मदेव भावनाबळाने निर्माण केला त्याच्या भावनेने हे जगत प्रगट झाले आहे. सांगायचं हे आहे की भावना बळ जो आहे, संकल्पाचं जे बळ आहे ते जगत निर्माण करू शकतं. आता स्वप्नात जसं मी माझ्या भावनेने जगत एक वेगळं जगत छोटंसं निर्माण करू शकतो, तसं ईश्वराचा जो स्वप्न आहे तो मोठा आहे, समष्टी आहे. मग तो सुद्धा हे जगत अशा रूपाने निर्माण करू शकतो. मग भावना बळाने ती झाली आहे, त्याच्या भावनेने हे जगत प्रगट झाले आहे. तू मी इत्यादी रूपांनी जे काही आहे तेच शुद्ध ज्ञान कला जाणीव भासत आहे. तीच ती परम चैतन्य शक्ती त्रिपुरा देवी होय. तिच्या मूल स्वरूपात भेद नाही, उपाधिवशात भेद भासतो. आता इथे उपाधिवशात भेद भासतो म्हणजे काय आहे की अनेक प्रकाराने ती जेव्हा अनुभवाला येते तर त्याला उपाधी असं म्हणतात. वास्तविक ती जी आहे स्वरूपाने ती निरुपाधिक आहे, म्हणजे तिच्या ठिकाणी कोणतीही उपाधी नाही, पदवी नाही, काही नाही, ती तिच्या स्वरूपातच असते. पण भासणं हे जे तिचं एक स्वभाव आहे, मग त्या भासण्यामध्ये ती उपाधींचा स्वीकार करून घेते. आता काय उपाधी आहे? आता आपण जेव्हा म्हणतो की ब्रह्म जे आहे ते एकमेव अद्वितीय अखंड एकरस शुद्ध स्वगत सजातीय विजातीय भेद रहित असं जे काही आहे, तर ते जे ब्रह्म आहे ते विमल आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणताही मल नाही. पण मग हे सगळं करण्याकरता उपाधीचा स्वीकार करावा लागतो. मग एकच ब्रह्म दोन ठिकाणी प्रतिबिंबित झाला. मायेत प्रतिबिंबित झाला तेव्हा तो ईश्वर झाला, अविद्येत प्रतिबिंबित झाला तेव्हा तो जीव झाला. आता अविद्या आणि माया म्हणजे काय? दोन्ही एकच, अज्ञान नावाने. मोठं अज्ञान, मोठी अविद्या म्हणजे अज्ञान. मग हे जगत जे आहे हे अज्ञान रूप आहे आणि ते सगळं अज्ञान जे निर्माण केलं, मग त्याच्यात जे पुरुषत्व आपल्याला दिसतं, ब्रह्मचं प्रतिबिंब, तो ईश्वर झाला. आणि माया हेच त्याचं अंतःकरण म्हणावं. आणि इथे जीवामध्ये व्यष्टीमध्ये एका युनिटमध्ये जर बघितलं तर तेच जे आहे हे अविद्या रूपाने आहे, म्हणजे अज्ञान रूपाने. आता अविद्या का म्हणतात? कारण जे विद्येने नाश जिचा होतो त्याला अविद्या म्हणतात. आता आपण हे जे शिकतो आहे त्याला विद्या म्हणतात. जर विद्या बरोबर झाली तर अविद्येचा नाश होऊन जातो आणि अविद्या आणि विद्या मग दोघांची गरज नसते. मग जसं स्वरूप आहे तसं राहून जातं. आपण आंघोळ करताना काय घालवतो? मळ घालवतो. मळ समजा ती अविद्या आहे, मग ते कशाने घालवतो? साबणाने घालवतो. मग साबण तरी आपण नंतर ठेवतो का? त्यालाही धुवून टाकतो. ह्याचा अर्थ काय आहे की अविद्या जावी म्हणून विद्येची गरज आहे, पण मग नंतर विद्येचंही काही काम नाही. अशा प्रकारे अविद्या आणि विद्या हे, अविद्या नावच त्याचं ह्याच्याकरता आहे की बुद्धीवरती जे वासनावश संस्कार असतात ते ना अविद्या, बुद्धीलाच अविद्या म्हणतात. आणि त्याच अविद्येमध्ये जे ब्रह्म डोकवतं, प्रतिबिंबित होतं, भासतं, अशा प्रकारे जे काही आपण म्हणू तेच ब्रह्म, ही एक अविद्या नावाची उपाधी आहे. मग ही एक उपाधी झाली छोटी व्यष्टी,
आणि समष्टी उपाधी जी झाली ती ईश्वर. असे दोन भाग झाले. आणि मग या सगळ्या सृष्टीचा कारोबार अनेकतेच्या रूपाने चालू आहे. मग हेच इथे सांगितलं आहे की उपाधिवशात त्याच्यामध्ये भेद भासतो. ती उपाधी ब्रह्मदेवाच्या भावनेने उदय पावली असल्यामुळे तिचा उपसंहार झाल्यावर भेद भासणे शक्य नाही. म्हणजे एकदा हा उपाधींचा भेद समजून घेतला आणि मग त्याला उपाधीला विचाराने बाजूला केलं तर जे निरुपाधिक चैतन्य आहे त्याचा अनुभव आम्हाला समजून येतो. मग अशा प्रकारे चैतन्याचे हे जे भावना सामर्थ्य ते तुझ्या ठिकाणी मायेने आवृत्त झाले आहे. आता वास्तविक तू पण ब्रह्म आहे. जीव जो आहे तो ब्रह्म आहे शास्त्र सांगतं. मग त्या अर्थी हा जो महासेन आहे तो सुद्धा ब्रह्म आहे असं कोण म्हणतंय? मुनिपुत्र सांगतोय त्याला की तू तुझ्या ठिकाणी जे भावना सामर्थ्य आहे ते तुझ्या मायेने आवृत्त आहे. म्हणजे अविद्येने आवरण घातलेलं आहे. आणि म्हणून मी एक शूद्र जीव आहे अशी हृदयामध्ये तू दृढ ग्रंथी निर्माण केलेली आहे की मी जो आहे मी काय, मी अल्प आहे, अल्पज्ञ आहे म्हणजे अल्पस जाणणारा, अल्पशक्ती आहे म्हणजे माझी शक्ती अत्यंत सीमित आहे, मर्यादित आहे, मी हातपाय एवढासाच आहे, 3.5 हाताचा वगैरे. हे सगळं जे मानणं आहे ही ग्रंथी आहे, हृदय ग्रंथी. आता हेच त्या मायेचे परिणाम आहे. त्या मायेचे आवरण नष्ट होताच ती शक्ती तुझी सिद्ध होईल. म्हणजे तुझं जे भावना सामर्थ्य आहे, संकल्प सामर्थ्य आहे ते केव्हा सिद्धीला जाईल? जेव्हा तू तुझ्या स्वरूपाला ओळखशील आणि मग तू जे भावना करशील, संकल्प करशील, तुझ्या संकल्पाला सामर्थ्य येईल. एवढं सगळं त्याच्या मागे आहे. आपण संकल्पाच्या बाबतीत असं हे ऐकताना असं आपल्याला वाटलं की विकल्प नाही आला म्हणजे संकल्प सिद्ध झाला. मग आपण काही पण संकल्प करू आणि होऊन जाईल. आता खरं पाहिलं तर व्यवहारामध्ये सुद्धा आपण पहिले संकल्पच करतो, विचारच करतो एखाद्या गोष्टीचा आणि तो संकल्प चांगल्या प्रकारे दृढ झाला की तोच साकार होऊन जातो. आता घर बांधायचं आहे हा एक संकल्प झाला. मग तो संकल्प आपण व्यवस्थित प्रक्रियेने पार पाडतो आणि पाहतो की 1-2 वर्षात आपलं घर बनलेलं असतं. मग आता निराकार वस्तू कैसी आकारा आली. मग त्या संकल्प जो आहे आपला तो निराकार पहिले विचार रूपाने आतमध्ये आहे, नंतर साकार रूपाने तो बाहेर आहे. मग अशाच प्रकारच्या छोट्या मोठ्या संकल्पांना आपल्या सामर्थ्य आजही आहे है ना. तेवढं सामर्थ्य आपलं असतंच. पण जेव्हा असा विचार करायचा आहे की टेकडीमध्ये ब्रह्मांड निर्माण करायची जेव्हा वेळ येईल असा समर्थ होईल आपला संकल्प, मग त्याच्याकरता कोणत्या सामर्थ्याची गरज आहे? स्वतःला ओळखण्याची गरज आहे. मग असं त्यांनी म्हटलं. आणि ज्याने जशी भावना केली असेल त्यानुसार अल्प किंवा विस्तृत त्याला भास होईल. मी 1 दिवसाची भावना केली असल्याने 1 दिवस झाला. ब्रह्मदेवाने 12 अर्बुदाची भावना केली म्हणून सृष्टी अशी आहे. मग त्यामुळे हा असा लहान मोठेपणाचा अनुभव आला. ब्रह्मदेवाच्या बनवलेल्या 3-4 मैलाच्या टेकडीत मी अनंत प्रदेशांची भावना केली. यामुळे हा सर्व प्रकार म्हटला तर खरा आहे, म्हटला तर खोटा आहे. भावना सिद्ध होताच म्हणजे विरुद्ध विकल्पांचा चित्तात उदय होण्याचे राहिले की तुला त्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल. सारांश काय आहे की हे बाह्य जगत केवळ भावना मात्र आहे आणि ते अव्यक्त अशा चैतन्यावर भासत आहे. अर्थातच हे चित्रमय जगत अव्यक्त नावाच्या भिंतीवरती रेखाटलेलं आहे आणि चैतन्य हीच ती अव्यक्त भिंत आहे. हे निश्चयपूर्वक जाणून घे आणि मग सर्व भ्रम सोडून दे आणि मग तूही माझ्यासारखा समर्थ होशील. मुनिपुत्राचे हे भाषण ऐकून काही विचार केल्यानंतर महासेनाचा सर्व भ्रम निराश झाला आणि सर्व समर्थ होऊन पृथ्वी तलावर त्यांनी चिरकाल राज्य केलं, विहार केला. आता गुरु दत्तात्रय म्हणतात परशुरामा, असे हे जगत केवळ सत्यत्वाच्या भावनेमुळेच सत्य रूपाने भासत आहे. तू याचा चांगला विचार कर म्हणजे तुझ्या चित्तातील सर्व भ्रम विचारांच्या योगाने शांत होतील. उपदेश ह्याला आहे, परशुरामाला आहे ना.
म्हणून परशुरामाला शेवटी सांगितलं की ही जी कथा मी तुला सांगितली ह्याच्यातून काय बोध घ्यायचा आहे, तर हा की हे जे जगत आहे हे सत्यत्वाच्या भावनेमुळे सत्यसं भासत आहे. तुझा जो प्रश्न आहे की खरं आहे की खोटं आहे की काय आहे, त्याचं सगळं उत्तर जे आहे ते हे आहे. आणि आता पुढे एक पुन्हा स्टोरी आहे, आणि स्टोरी इंटरेस्टिंग असते, डोक्याला ताण नसतो, तेव्हा आता निर्धास्त होऊन बसावं. पुढची जी स्टोरी आहे, असा संकल्पाच्या सामर्थ्याचा असा अद्भुत प्रकार ऐकून परशुरामाला फार आश्चर्य वाटू लागले. मग त्याने श्रीगुरूंच्या सांगण्याचा चांगला विचार केला आणि नंतर दत्तगुरूंना जाऊन आदराने नमस्कार करून एक प्रश्न केला. आपण अनेक गोष्टी सांगून जो बोध केला त्यासंबंधी मी पुष्कळ विचार केला आणि त्यातून एक सार शोधून काढले. ते सार म्हणजे असे की संवेदन म्हणजे चैतन्य किंवा ज्ञान हेच काय ते एक सत्य तत्व आहे. आता ज्ञान हे एक सत्य तत्व आहे एवढ्या निष्कर्षावरती परशुराम पोचून गेले. मग ते म्हणतात संवेद्य किंवा ज्ञेय भाव हे त्याच्यावर कल्पित आहे. जे काही जाणलं जातं म्हणजे वेद्य. वेद्य म्हणजे काय? जे जाणलं जाणार आहे. वेद ही धातू आहे, विदनी बनलेलं आहे. आता वेद म्हणूनच वेदात ज्ञान आहे. वेद जे आहे ज्ञानरूप आहे. असा जो वेद्य आहे, वेद्य पदार्थ म्हणजे जो जाणला जाणारा पदार्थ आहे. संवेद्य असं त्याला हे लागलेलं आहे. आता संवेद्य किंवा ज्ञेय भाव जे जे काही दिसतात आहे ते सगळे कल्पित आहे. वास्तविक हे जे सगळं जे आहे ते ज्ञानच आहे, असा माझा निष्कर्ष परशुराम आपला निष्कर्ष गुरु दत्तात्रयांना सांगतात आहे. आणि आदर्शात म्हणजे आरशात भासणाऱ्या नगराप्रमाणे ती एक खोटी कल्पना आहे. जगत जे आहे हे जो भासमान होत आहे ते आरशात भासणारं जसं एक खोटं असतं, प्रतिबिंब हे काय असतं, खोटं असतं, कृत्रिम असतं, तशा प्रकारचा तो आहे. आणि चैतन्यच समर्थ संविद्रूप परमेश्वर असून तोच स्वस्वरूप भिंतीच्या ठिकाणी बाह्य पदार्थांनी बहुविध झालेले हे जगतचित्र भासवतो. आणि तो स्वतंत्र असल्यामुळे त्याला या कामी अन्य सामग्री कोणाकडूनही आणावी लागत नाही. सूक्ष्म विचार केल्यावर इतके मला समजले. पण अशा प्रकारची ही जी आत्मा आहे, संवित आहे, ही वस्तुतः वेद्यरहित म्हणजे निर्विकल्प. वेद्यरहित म्हणजे निर्विकल्प. आता ज्ञान जर म्हटलं आपण तर ज्ञेय वस्तूला ते ज्ञान चिकटून आहे असा परशुरामाचा प्रश्न आहे की ज्ञेय जे आहे त्यांनीच तर ज्ञान शक्य होईल, संभवाईल. ज्ञानच असेल तर ज्ञेय वस्तू अशी वेगळी. आता ते म्हणतात की ही जी वेद्यरहित म्हणजे निर्विकल्प म्हणून आपण जी सांगितली ती सापडणे मात्र अशक्य आहे असं मला वाटतं. कारण नेहमी संवेद्य भावांना चिकटून राहिलेली तर ती वेद्यरहित अशी संविती निर्विकल्प स्थिती कशी जाणावी. आणि निर्विकल्प विज्ञान झाल्यावर जर मोक्ष होत असेल तर मुक्त झाल्यावर व्यवहार कसा चालावा. ज्ञानी सुद्धा व्यवहार करताना दिसतात, मग त्यांना ती निर्विकल्प दशा कशी असते आणि शुद्ध निर्विकल्प अवस्थेत व्यवहार कसा होईल ते कळत नाही. असा हा एकूण प्रश्न परशुरामांचा आहे. काय म्हणतात ते की ही जी संहिता आहे म्हणजे ज्ञानरूप जी चिती आत्मा असा जो आहे याला ज्ञानकला जाणीव कला असं म्हटलेलं आहे. ही जी आहे ही शुद्ध ज्ञानरूप असू दे, ठीक आहे. पण जे जे काही संवेद्य आहे, जाणणारा पदार्थ आहे, मग यालाही चिकटून आहे. आता हिचं जे स्वरूप आहे ते निर्विकल्प आहे असं जे आपण सांगितलं की ती विकल्पाशिवाय आहे. म्हणजे आरशात प्रतिबिंब असणं आणि नसणं जसं असतं तसं ही जर असेल, जगत असलं तरी ती आहे, नसलं तरी ती तिच्या शुद्ध स्वरूपातच आहे, अशी ती निर्विकल्प आहे. मग अशाच स्वरूपाची ती असल्यामुळे तिचा वेद्य पदार्थांशिवाय ती जाणीवेत कशी येणार. किंवा जे लोक ज्ञानी झाले, मुक्त झाले, मग त्यांचा व्यवहार कसा संभवतो. कारण एकदा ते ज्ञानरूप झाले मग ते निर्विकल्प दशेत गेले.
मग निर्विकल्पाला सविकल्प हे जे व्यवहार आहे सगळे हे कसे संभवतात, म्हणजे ज्ञानी व्यवहार कसा करू शकतो, हा त्याचा प्रश्न आहे. की ज्ञान झाल्यावरती ज्ञानी कसा झाला पाहिजे, निर्विकल्प झाला पाहिजे. आता इथे त्याची जी कल्पना आहे निर्विकल्पतेची, ती ध्यानात किंवा समाधीमध्ये जसा तटस्थ बसून निर्विकल्प समाधी लागलेली आहे असा जो प्रकार आहे, अशी काहीतरी कल्पना घेऊन त्याचा हा प्रश्न असा संभवतो. मग दुसरे असे की ज्ञान हे एकच प्रकारचे असून त्याचे फळ मोक्ष हेही एकाच प्रकारचे असणार. मग जगामध्ये ज्ञानांमध्ये फरक कसा आढळतो, ज्ञानांचे प्रकार संभवतात ते कसे, कारण ज्ञान तर एकच प्रकारचं आहे आणि त्याचं जे फळ आहे ते मोक्ष ते एकाच प्रकारचं असलं पाहिजे. मग असं जर असेल तर मग ज्ञानांमध्ये प्रकार कसे काय आढळतात. आता कोणचे प्रकार आढळतात, कित्येक ज्ञानी शास्त्रविहित कर्मे करताना दिसतात, कित्येक नाना प्रकारच्या उपासना भक्ती करतात, कित्येक इंद्रियांचा उपसंहार निग्रह करून समाधीत गढून जातात, कोणी तपश्चर्याने देह वाळवतात, कोणी निरनिराळ्या प्रकाराने शिष्यगणांना तत्वबोध करतात, उपदेश करतात, कोणी दंडनीतीच्या मार्गावर चालून राज्यकारभार चालवतात, कोणी सभा भरवून वाद करतात, कोणी शास्त्रांची बाडे लिहितात, कोणी नेहमी वेड्यासारखे वेशातच राहतात आणि कोणी असे सगळे जे प्रकार आहे पुन्हा हे सगळेच ज्ञानी म्हटले जातात. मग ज्ञानात भेद नसताना यांचे ज्ञान हे यांच्या ज्ञान स्थितीमध्ये जो भेद पडतो तो का पडतो, आणि मग यांचे ज्ञान हे समसमान आहे की त्याच्यामध्ये काही फरक आहे, कमी जास्त आहे, हे सगळं आपण मला समजावून सांगा. आता परशुरामाचे असे विचार ऐकल्यानंतर दत्तात्रय प्रसन्न झाले. ते म्हणाले, तुझे सर्व प्रश्न अत्यंत योग्य आहे आणि आता मी त्याचे उत्तर देतो. परशुरामा, खरोखर तू बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ आहे, म्हणून त्या पदाला तुझा आज स्पर्श होत आहे. आता ज्ञानाबद्दल ज्ञानी कसे असतात असा प्रश्न पडल्यावरती हे म्हणतात की तुझा त्या पदाला आज स्पर्श होत आहे. मग तू सुविचार तत्पर झाला असल्यामुळे ते तत्व जाणण्यास तू योग्य आहेस, कारण सद्विचार तत्पर होणे हाच परमेश्वराचा अनुग्रह आहे, कृपा आहे. आता जे तत्व तू जाणले आहेस ते बरोबरच आहेस, चुकीचे नाही, परंतु तू म्हणतो तसे शुद्ध चैतन्याचे स्वरूप असून सुद्धा ते तुला अगदी बरोबर अजून कळलेले नाही. तेव्हा परशुरामा, जोपर्यंत तटस्थ राहूनच ब्रह्म ओळखता येते तोवर त्याचे सम्यक ज्ञान झालेच नाही. आपण म्हटलं ना की निर्विकल्प अवस्थेला धरूनच त्याचा हा प्रश्न आहे. म्हणून इथे उत्तरामध्ये त्यांनी म्हटलं आहे की जोपर्यंत तटस्थ राहूनच ब्रह्म ओळखण्याचा प्रकार जो आहे त्याला तू म्हणत असशील तर तो काही सम्यक ज्ञान होण्याचा लक्षण नाही. एकनाथ महाराजांची एक ओवी आहे, ते म्हणतात, ताटस्थाची समाधी, ताटस्थाची समाधी ती मूर्खांची परमावधी. आता काय म्हणतात ते पहा. योगी लोक तटस्थ होऊन बसतात, ध्यान लावतात, समाधी लावतात, निर्विकल्प दशेत जातात, म्हणजे या जगाचा सगळ्याचा निराश करतात, म्हणजे बाजूला करतात, है ना, तात्पुरता, आणि मग ते आत्म्याशी एकरूप होतात. असा जो प्रकार आहे त्याला निर्विकल्प समाधी अशी म्हणतात. ध्यानाची परिपक्व अवस्था दीर्घकाल अशी जर असते त्याला समाधी असं म्हणतात. ते निर्विकल्प झालं. आता या निर्विकल्प समाधीतून जेव्हा ते बाहेर येतात तेव्हा पुन्हा ये रे माझ्या मागल्या, म्हणजे काय असतं, पुन्हा त्यांचे जे संस्कार आहे, वासना आहे, त्या तशाच्या तशाच असतात, त्यांचा काही पूर्ण नाश होत नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की ताटस्थाची समाधी ती मूर्खांची परमावधी. म्हणजे मोक्षाकरता जर समाधीचा अभ्यास केला आणि फक्त समाधी लावत बसला तर तू पळपुटा ठरशील. म्हणजे या जगात राहून तू पुन्हा एकांत शोध, गुहेत जा, हिमालयात जा, जंगलात जा, निर्मनुष्य, आणि मग म्हणजे कोणाचाच त्रास नको तुला असा. आता जगात राहूनच जर तू ज्ञानी म्हणून मोक्ष सिद्ध केलं तर तू खरा ज्ञानी.
आणि तटस्थ राहून जर मोक्ष सिद्ध केला तर तो टेम्पररी आहे, तात्पुरता आहे. म्हणून ब्रह्म ओळखता येते तटस्थ राहून, असं जोपर्यंत आहे तोपर्यंत सम्यक ज्ञान झालेच नाही असे समजावे. कारण निश्चित ज्ञान झाल्यानंतर आसनावर तटस्थ बसून राहण्याची अजिबात गरज नाही, अपेक्षा नाही. तटस्थ होऊन ब्रह्म ओळखणे स्वप्नातल्या ओळखीसारखे क्षणिक होय. स्वप्नामध्ये जशी ओळख होते तशी ओळख आहे. कारण व्युत्थान पावताच ते सगळं नाश पावते. असे हे तटस्थ ज्ञान मुख्य फल जे मोक्ष ते देऊ शकत नाही. आता या संबंधात तुला आता एक पूर्वीचा सुंदर इतिहास सांगतो. पूर्वी विदेह जनक नामक फार बुद्धिमान आणि अत्यंत धर्मशील राजा होता. त्याला स्वरूपाचे ज्ञान झाले होते. त्याने एकदा विधीपूर्वक यज्ञ करून आत्मस्वरूपाचे पूजन केले. त्या प्रसंगी त्याने कित्येक ब्राह्मण, विद्वान लोक, तपस्वी जन, कलाविज्ञ पुरुष, वैदिक, दुसरेही किती लोक जमा झाले होते. त्याच वेळी दुसरीकडे वरुणाने यज्ञ करण्यास आरंभ केला आणि ब्राह्मणास बोलवणे केले. परंतु ब्राह्मणांचे जनकावर फार प्रेम होते आणि जनकानेही त्यांना नेहमी आदर सत्कार करून संतुष्ट केले होते. यामुळे वरुणाकडे फारसे काही लोक गेले नाही. आता वरुणाचा मुलगा, त्याला या गोष्टीचा त्रास झाला. म्हणून तो काय केला, तो मुलगा तीक्ष्ण बुद्धीचा होता. तो ब्राह्मणांना नेण्याकरता कपटाने स्वतः ब्राह्मणाचा वेश धरून आणि जनकाच्या यज्ञ मंडपात आला. आणि मग त्याने सर्व सभासदांच्या आणि राजांच्या देखत सभेतील पंडितांचा बडा उपमर्द केला. त्यांचा सगळ्यांचा अपमान केला. राजाला पहिले नमस्कार घातला आणि नंतर असं म्हटलं की राजा, तुझा हा यज्ञमंडप शोभावा तसा काही शोभत नाही. समुद्राच्या काठावर जसे कावळे जमा होतात तसे सगळे कावळे इथे जमा झालेले आहेत असं लक्षात येतंय. आणि म्हणून तुझं यज्ञमंडप शोभायला पाहिजे तसं काही शोभत नाही. आणि मला इथे एकही विद्वान दिसत नाहीये. असा त्यांनी भाषण केल्यानंतर सगळेजण संतापून गेले. संतापून त्यांनी मग पुन्हा आव्हानाची भाषा पुन्हा सुरू झाली. मग ते म्हणतात की मी या मूर्खांच्या सभेत आलो असं मला वाटतंय आणि मी आता इथे का टिकावं असावं, म्हणून मी आता जातो. असं म्हटल्याबरोबर, काय रे ब्राह्मणा, तू सर्वांचा अपमान करतोय, अशी तुझ्याजवळ कोणती विद्या आहे की जिच्या योगाने तू आम्हाला सर्वांना पराजित करणार आहे? मूर्खा, तू व्यर्थ प्रतिष्ठा मिरवतोस. आधी आम्हाला जिंक आणि मग जा. भूलोकावरील बहुतेक विद्वान इथे जमलेले आहेत आणि तू काय सर्व भूलोकाला जिंकण्याची हाव धरतोस? मग तुझ्याजवळ अशी कोणती विद्या आहे सांग. असं मग ब्राह्मणांपैकी एक एक जण उठून त्याला चॅलेंज करायला लागले. आखाडा सुरू झाला. आता सभेतील विद्वानांनी असे आवाहन करताच वरुणपुत्राला आपला हेतू सिद्ध होताना दिसला. कारण त्याला तर हेच पाहिजे होतं की कोणीतरी चॅलेंज करेल. मग असा वाटून त्याला आनंद झाला आणि मग तो सभासदांना म्हणाला की ठीक आहे, पुष्कळ बोलून काय करायचं, आपण तुम्हाला मी सर्वांना एका क्षणात जिंकून दाखवतो. आणि तुम्ही जर तसे नाही झाले तर तुम्ही काय करा की तुमच्याकडून जर कोणी जिंकला तर तुम्ही मला समुद्रात बुडवून द्या. आणि असं नाही झालं तर मी ज्याला ज्याला जिंकीन त्यांना सगळ्यांना समुद्रात बुडवीन. मग अशा पद्धतीची एक पण जी आहे तिथे शर्यत अशी रंगली. मग असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी ते स्वीकारलं की ठीक आहे. मग तेव्हा सर्वांनी त्या गोष्टीला होकार दिला आणि वरुणपुत्राशी त्यांनी वाद केला. त्यात वरुणपुत्राने वितंडवादाच्या मार्गाने बहुतेक ब्राह्मणांना जिंकले. तर वितंडवाद जो असतो तो आपण एखादी व्यवहारात सुद्धा असे बघतो. जे लोक अत्यंत बुद्धिमान असतात ते आर्ग्युमेंट करून तुमच्या कोणत्याही स्टेटमेंटला हे करू शकतात. म्हणजे वादामध्ये त्यांना जिंकणं फार कठीण असतं. असे काही लोक आपल्याला बघता येतात. मग तो त्यांचा वितंडवाद असतो. म्हणजे एक सिस्टीम जी असते वाद करण्याची वगैरे, त्या सगळ्या सिस्टीम्समध्ये एक सिस्टीम अशी मुजोरीची आहे की जर अशी वितंडवादाने केली
आता उदाहरण वगैरे नाही देत बसत मी, आत्ता पुरतं एवढं पुरे आहे की वितंडवादाच्या पद्धतीने त्यांना जिंकायला सुरुवात केली. बहुतेक ब्राह्मणांना जिंकले आणि ठरल्याप्रमाणे शेकडो हजारो ब्राह्मण समुद्रात नेऊन बुडवण्यात आले. जे ब्राह्मण बुडवले गेले त्यांना इकडे वरुणाच्या सेवकांनी वरुणाच्या यज्ञात नेऊन पोचविले आणि त्यांनी मग वरुणाच्या यज्ञाचे काम तिथे चालवले, त्याचा आदर सत्कार घेतला आणि याप्रमाणे चालता चालता पुढे एकदा कहोल ऋषीला बुडवण्यात आले. एक कहोल ऋषी आहे, त्यांना बुडवण्यात आलं. पण त्यांचा पुत्र अष्टावक्र, आपण सगळ्यांनी नाव ऐकलेले आहे, अष्टावक्र हा पुत्र आहे कहोल ऋषींचा. याच्या अंगी संयुक्तिक आणि वितंड असे दोन्ही वाद करण्याची कला होती. मग असं असल्यामुळे त्यांनी आपल्या पित्याला बुडवल्याचे ऐकून सभेत येऊन वारुणीला आव्हान केले वादास आणि त्याला शेवटी पराभूत केलं आणि समुद्रात नेऊन बुडवण्याची आता पाळी त्याच्यावर आली. मग त्याबरोबरच वारुणीने विप्रवेश टाकून आपले मूळ स्वरूप प्रकट केले. वरुण लोकात पोचवलेल्या सर्व ब्राह्मणांना त्यांनी परत जनकाच्या सभेत आणून सोडले आणि इकडे अष्टवक्राला आपल्या वादविद्येचा, ब्राह्मणांना सोडवल्याचा गर्व झाला आणि असा गर्व झाल्यामुळे तो ब्राह्मणांवरती चढून वागू लागला. आता हा एक प्रकार वेगळाच झाला. मग त्याच्या अशा अपमानास्पद वर्तनाने ब्राह्मण लोकांना वैषम्य वाईट वाटू लागले. मग याच सुमारास तेथे एक तापसी आली. त्यावेळी ब्राह्मणांनी तिच्याकडून जाऊन आपली सर्व हकीकत सांगितली, कंप्लेंट केली तिला की हे असं असं चालू आहे. तेव्हा तिने त्यांना चांगले आश्वासन दिले आणि ती एकदा सभेत आली. तिने अंगावर काशाय वस्त्रे परिधान केली होती. ती सभेत येताच जनकाने तिचा चांगल्या प्रकारे आदर सत्कार केला. तेव्हा प्रसंग पाहून तिने अष्टावक्राला एक प्रश्न विचारला. तो असा, वत्सा, तू मोठा बुद्धिमान आहेस, तू वरुणाच्या पुत्राला वादात जिंकलं, ब्राह्मणांना सोडवलं, हे तू फार छान केलं. आता मी तुला थोडेसे विचारते, तेवढे मला वितंडवाद सोडून उत्तर दे. मग सर्वत्र एकच अमृत तत्व भरले आहे असे सिद्ध करणारे एक परमपद तुला ठाऊक आहे काय, की जे पद समजल्यानंतर सर्व संदेह नष्ट होतात, जाणावयाचे काही शिल्लक राहत नाही आणि काहीही इच्छा उरत नाही आणि जे स्वतः जाणता येईल असेही नाही, ते पद तुला माहीत आहे का? मला सांग पाहू. असं तापसीने विचारल्यानंतर अष्टावक्र उत्तर द्यायला उभा राहिला. मग अष्टावक्र म्हणाला, मला ते पद चांगले माहीत आहे, ते मी पुष्कळांना सांगत असतो, तुलाही सांगतो, ऐक. मला माहीत नाही असे या जगात काही नाही. सर्व शास्त्रे मी वारंवार उलटी पालती केली आहे. ते पद म्हणजे सर्व जगताचे मूळ असून त्याला आदी मध्य अंत इत्यादी नाही. तसेच त्याला देशाची कालाची मर्यादा नसून ते शुद्ध अखंड चैतन्य स्वरूप आहे. आरशावरील नगराप्रमाणे हे जग ज्यावर विराजमान झाले आहे ते परमपद होय. ते पद विज्ञात झाल्यावर चिरंतन अमृतता प्राप्त होते आणि आरसा समजून आल्यानंतर त्यातील सारी प्रतिबिंबे जाणायचे निराळे काही शिल्लक राहत नाही व त्या संबंधात काही संशयही उरत नाही. मग कशाची आशाही धरावी लागत नाही. त्याप्रमाणे ते परमपद विदित झाल्यावर, जाणल्यावर पुरुषाची स्थिती होते. त्याला त्याहून अन्य कोणी जाणणारा नसल्यामुळे ते वस्तुतः अज्ञेयच आहे, म्हणजे जाणता येण्यायोग्य नाही. शास्त्रामध्ये त्या तत्वाचा असा निर्णय दिलेला आहे, असं अष्टावक्राने उत्तर दिलं. आता अष्टावक्राचे भाषण ऐकून तापसी पुन्हा म्हणाली, ऋषीपुत्रा, तू चांगले सांगितले, हे भाषण जसे असावे तसेच आहे, सर्वसंमतही आहे. पण अष्टावक्रा, जाणणाऱ्याचा अभाव असल्यामुळेच ते अज्ञेय आहे म्हणून तू म्हटलेस आणि पुन्हा त्याचे ज्ञान झाल्यावर चिरंतन अमृतता प्राप्त होते असेही तू बोललास. मग ही दोन विधाने तुला सुसंगत कशी वाटतात? ते अज्ञेय असेल तर ते मला माहीत नाही असं सांग, किंवा ते मुळीच नाही असं सांग. म्हणून एक सांग काहीतरी. नाहीपेक्षा ते असेल
आणि ते तू जाणत असेल मग त्याला अज्ञेय म्हणू नको. मग अष्टवक्रा, तू हा शास्त्रातील निर्णय सांगितला आहे तेव्हा तुला स्वतःला ते समजलेलं नाही, म्हणजे त्याचे प्रत्यक्ष ज्ञान तुला झालेले नाही असे दिसते. परंतु अष्टावक्रा, सर्व प्रतिबिंबे जशीच्या तशीच अगदी प्रत्यक्ष तू पाहत असून तुला आरसा प्रत्यक्ष दिसत नाही, हे कसे बरे? आणि अशा प्रकारचे भाषण एवढ्या सभेत प्रत्यक्ष जनक राजाच्या समोर तू करत आहेस आणि तुला वेडेपणा आपण करत आहोत असं वाटलं कसं नाही? मग असं ऐकल्यानंतर, तापसीने विचारल्यानंतर अष्टावक्र काही बोलला नाही, उलट लाजला, खाली मान टाकली, क्षणभर विचार केला, बराच विचार केला. नंतर शेवटी तिच्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्यामुळे तो तिला म्हणाला, तापसी, तुझ्या प्रश्नाचे उत्तर मला देता येत नाही, याचा मला खेद आहे. आता मी तुझा शिष्य आहे आणि शास्त्रात असे विरोधी विधान का केलेले आहे, असे मीच ते निरूपण का केले आहे, अशी तूच मला आता समजावून दे. हे मी खोटे सांगत नाहीये, कारण खोटे भाषण पुण्याचा नाश करतात, अनर्थ उत्पन्न करतात, हे मला चांगले ठाऊक आहे. आता त्याच्या खरेपणाने तापसी संतुष्ट झाली आणि नंतर सर्व सभाजन ऐकत आहे अशा स्थितीत ती अष्टावक्राला म्हणाली की, बाबा रे, हेच मर्म न समजल्यामुळे पुष्कळ लोक मोहात पडतात. हे कोरड्या तर्काने कळण्याजोगे नाही. सर्व शास्त्रातून हे गूढ तसेच राखून ठेवलेले आहे. एवढ्या लोकातून कोणी हे जाणत नाही. हा एक राजा जनक किंवा दुसरी मी, इथे फक्त हे दोघच जण आम्ही ते जाणतो. आणि जिकडे तिकडे वाद चालतात, तार्किक कोट्या करणाऱ्या विद्वान मंडळीत असले प्रश्न, त्यांची उत्तरे, यांचे आकलन बहुत करून कोणालाच होत नाही. मोठी कुशाग्र बुद्धी असली तरी केवळ तर्काने, म्हणजे सद्गुरु सेवे वाचून किंवा ईश्वर प्रसाद झाल्या वाचून हे नीट कळण्याजोगे नाही, असा निष्कर्ष. मग अष्टावक्रा, ते मी तुला आता समजावून देते, तू सूक्ष्म बुद्धीने विचारात घे. विचार न करता जर बुद्धी स्वस्थ राहील तर ते ऐकून सुद्धा समजणार नाही. मग हे ज्ञान जोवर अंतर्मुक्तेने अनुभवास येत नाही तोवर ते हजारो वेळा दुसऱ्याला जरी सांगितले आणि स्वतः जरी ऐकले तरी निरर्थकच आहे. मग जसा कोणी मनुष्य आपल्या गळ्यातील मोत्याचा हार भ्रमाने ध्यानात न राहिल्यामुळे मूर्खपणाने चोरी गेल्याप्रमाणे विचार करतो, त्याला वाटतं की तो हार चोरीला गेला आहे, मग तो तुझ्या गळ्यात आहे म्हणून कोणी सांगितले जरी तरीही जोवर तो आपल्याकडे वळून आपल्या गळ्यात प्रत्यक्ष पाहत नाही तोपर्यंत तो हार त्याला जसा प्राप्त होत नाही, त्याचप्रमाणे आत्मा म्हणजे स्वस्वरूपच आहे असे कानावर जरी आले, ऐकणारा मोठा शहाणा जरी असला तरीही जोवर अंतर्मुख होऊन प्रत्यक्ष त्याला तो पाहत नाही तोवर त्याला तो प्राप्त होणार नाही. पहा की दीप हा अन्य पदार्थांना प्रकाशित करतो, पण तो स्वतः दुसऱ्या एखाद्या दीपाकडून प्रकाश्य होत नाही. म्हणजे एका दिव्याला जाणण्याकरता दुसऱ्या दिव्याची गरज नसते, तो दुसऱ्या दिव्याकडून प्रकाश्य असा होत नाही. तर दुसऱ्याची आवश्यकता न धरताच स्वतः प्रकाशित होतो. असाच सूर्योदय, याच प्रमाणे प्रकाश करणारे दुसरेही पदार्थ घेता येते. तेव्हा मग हे दीपादिक कोणाकडून प्रकाशित होत नाही, मग म्हणून ते मुळीच नाहीत किंवा प्रकाश देत नाहीत असे म्हणणे योग्य होईल काय? मग त्याचप्रमाणे दीपादिक पदार्थ प्रकाशित होत असताना स्वतः प्रकाश्य न होणारे जे शुद्ध चित्तत्व, ते अर्थात संवेद्य नसूनही प्रकाशले जाते असे म्हटले तर तुला संशय कोठे आहे? आता याचा थोडासा अर्थ समजून घेऊ, कठीण पाठ आहे. मग दिवा, सूर्य हे जसे अन्य पदार्थांना प्रकाशित करतात त्याच्याशिवाय आपल्याला ते दिसणार नाही. पण सूर्य काय, दिवा काय, हे सगळे पदार्थ कसे आहे? जड आहे. म्हणजे तसे पाहिले तर ते स्वतः प्रकाश्य आहे. जरी दुसऱ्या प्रकाश स्रोताकडून, एखादी सोर्सकडून ते जाणले जात नाही. म्हणजे सूर्याला बघण्याकरता आणखीन दुसरा सूर्यप्रकाश आपल्याला नको आहे, ते ठीक आहे. अशा दृष्टीने तो सध्यापुरता आपण स्वयंप्रकाश म्हटला तरी चालेल. पण सूर्य आहे असं जे मला ज्ञान होतं
ते ज्ञान प्रकाशामुळे होतं. म्हणून इथे मात्र प्रकाशक मी आहे आणि सूर्य मात्र प्रकाश्य आहे, असा प्रकार आहे. मग असंच त्याला त्यांनी सांगितलं की मग असं होत असताना स्वतः जे आहे अष्टावक्रात दृष्टी अंतर्मुख कर, तू नीट विचार कर. ही चित शक्ती त्रिपुराच परमश्रेष्ठ असून सर्वांना आधार आहे, सर्वांना प्रकाशित करणारी, ही कुठे आणि केव्हा प्रकाशित होत नाही. आणि तीच जर प्रकाशित होत नाही म्हटलं तर मग काय प्रकाशित होईल? मग जर ज्ञानच नसेल तर दुसऱ्या गोष्टी तरी बाह्य प्रकाश जरी असला तरी ज्ञान तर कुठे होणार आहे जर ज्ञान प्रकाश नसेल तर. म्हणजे दोन प्रकाशांची गरज आहे, एक ज्ञान प्रकाश, एक बाह्य प्रकाश, अशा प्रकारे. मग पण दुसऱ्या कशाचा प्रकाश होत नसताना सुद्धा चित शक्ती प्रकाशितच असते. आपण काल प्रयोग केला होता, मी आहे, मी मला कळतो, असा जो प्रकार आहे. मग हे समजा अमावस्येची रात्र असली, अंधार असला, कोणताही प्रकाश तिथे उपलब्ध नसेल आणि तरीही, आणि माणूसही काळा कुट्टा आहे, म्हणजे कुठलाही प्रकाश तिथे नाही, आणि त्याला विचारा तू आहे का? मग तो काय म्हणाले की मला लाईट नसल्यामुळे कळत नाहीये की मी आहे की नाही, असं उत्तर देणार नाही. मग याचा अर्थ काय? स्वयंप्रकाश, स्वयंप्रकाशात प्रकाशित होतो आपण, मग हेच ते स्वयंप्रकाश. मग अशी जी चितशक्ती आहे ती प्रकाशितच असते, कारण प्रकाशाचा अभाव सुद्धा ज्या शक्तीने भासतो ती स्वतः भासत नाही, हे कसे होईल? आणि ती भासते ती कशी, याचा तू सूक्ष्म विचार कर. याच ठिकाणी कुशल पंडित सुद्धा त्यांची बुद्धी चालत नाही, आणि अंतर्दृष्टी न केल्यामुळे